मेल्समध्ये जर तुमचं वेस्ट सर्कम्फरन्स जर तुम्ही बघितलं, हे तुमचं वेस्ट सर्कम्फरन्स 34 इंचापेक्षा जास्त असू नये मेल्समध्ये, आणि फिमेल्समध्ये हे 30 इंचापेक्षा जास्त असू नये. वेट लॉस, परत मी स्ट्रेस करतो, वेट लॉस इज 80% डाएट, 20% एक्सरसाइज. मेनली डाएट. येस. त्यामुळे तुम्ही काय खाता, एनर्जी इन काय होतं, कॅलरीज इन काय होतं, हे खूप महत्वाचं आहे. कॅलरीज इन काय होतं प्लस दॅट क्वालिटी ऑफ कॅलरीज इज ऑल्सो इम्पॉर्टंट. सो क्वांटिटी अँड क्वालिटी बोथ आर इम्पॉर्टंट. मी प्रत्येकाला सांगतो, तुमच्या पॅकेट मधला जो काही खाताय, तुम्हाला पाम ऑइल आहे, त्याच्यामध्ये मैदा आहे, हाय कॅलरी डेन्स आहे, मीठ जास्त असते, प्रिझर्वेटिव्ह असतात, ॲडेड प्रिझर्वेटिव्ह असतात आणि आर्टिफिशियल स्वीटनर असतात. येस येस. तर ह्या सगळ्या गोष्टी हेल्थसाठी खूप खराब आहेत. नमस्कार सर. सर, तुमचं गटफिट क्लब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण डॉक्टर सतीश पटन शेट्टी सर, हे बॅरेट्रिक सर्जन आहेत, ऍडव्हान्स लॅप्रोस्कोपिक सर्जन आहेत. ओबेसिटी हा लठ्ठपणा हा आजाराबद्दल पूर्ण सरांसोबत समजून घेण्याचा प्रयत्न करूया. नक्की. थँक्यू फॉर वेलकमिंग मी, आणि आय एम व्हेरी हॅपी टू बी हिअर इन द गटफिट क्लब, अँड आय रिअली अप्रिशिएट की तुम्ही हे जे काही तुमच्या गटफिट क्लब तर्फे आपण गॅस्ट्रो बद्दल, आपल्या पोटाच्या बाबतीत जे काही आजार आहेत त्या बाबतीत आपण हे जे काही चर्चा करतोय, आणि त्याच्यामध्ये लठ्ठपणा हा पण एक खूप महत्वाचा भाग आहे, कारण लठ्ठपणामुळे खूप आजार होतात. त्या बाबतीत आपण चर्चा करू, आणि मला इन्व्हाइट केल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे. सर, लठ्ठपणा, ओबेसिटी म्हणजे नेमकं काय, कशाला तुम्ही लठ्ठपणा म्हणता? लठ्ठपणा किंवा ओबेसिटी म्हणजे की बऱ्याच वेळा आपण असं म्हणतो की बाबा लठ्ठपणा किंवा वजनदार माणूस म्हणजे खूप हेल्दी माणूस म्हणजे खूप चांगलं, असं काही नाहीये. जर आपण बघितलं की 1900 म्हणजे 1900s मध्ये जे काय होतं त्याच्यामध्ये लठ्ठपणा असेल हा खूप कमी आजार होता. त्यामुळे इन्फेक्शन डिसीजेस म्हणजे मलेरिया, स्मॉल पॉक्स ह्याचे आजार हे खूप जास्त होतं. सो दोज आर नोन एज कम्युनिकेबल डिसीजेस. पण जर आपण 21व्या शतकात ज्यावेळी आलेलो आहोत, म्हणजे 2000 सालानंतर, तर कम्युनिकेबल डिसीजेस पेक्षा नॉन कम्युनिकेबल डिसीजेस म्हणजे ब्लड प्रेशर, डायबिटीस, गुडघेदुखी, हार्ट अटॅक हे आजार जास्त झालेले आहेत, आणि मलेरिया, स्मॉल पॉक्स, चिकन पॉक्स हे आजार कमी होत चाललेले आहेत. त्यामुळे नॉन कम्युनिकेबल डिसीज हे वाढत चाललेत, आणि मेजर रिझन ऑफ ऑल दिस नॉन कम्युनिकेबल डिसीज इज ओबेसिटी. जर तुम्ही 19व्या शतकात जर बघितलं किंवा लठ्ठपणा असं तर चांगल्या घरचा माणूस आहे, खाता पिता घरचा माणूस आहे. पण आता असं झालेलं आहे की जसं आपलं पर कॅपिटल इन्कम वाढत चाललं आहे, जसं आपला पगार वाढत चाललेला आहे, जसं आपल्या हातात जसे पैसे येत चाललेत, तर प्रत्येक जण फक्त खाण्यावरतीच खर्च करतोय. खाण्यावरती खर्च करत असल्यामुळे तो जेवढं खाल्लं पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त खाल्लं जातं, आणि त्याच्यामुळे लठ्ठपणा येतो. म्हणजे की लठ्ठपणा मेजर कारण आहे की एनर्जी इन आणि एनर्जी आउट. एनर्जी इन जे आहे हे जास्त वाढत चाललेत, कारण की आपण जास्त खातो, जेवढं खाल्लं पाहिजे त्याचं जास्त खाल्लं जातंय. प्रत्येक फंक्शन मध्ये गेलं तर मग त्या बुफेचं किती मोठा बुफे आहे ह्याच्यावरती ते फंक्शन किती चांगलं, लग्न कुठलं चांगलं की बाबा ज्याच्यामध्ये जेवण चांगलं तो लग्न, आणि त्याच्यामध्ये 3-4 डेझर्ट असतील तर आणखीन खूप चांगलं. त्याच्यामुळे लग्नामध्ये नवरा नवरीला कोणी बघत पण नाही, बुफेचा मेनू काय होता ह्याच्यावरती लग्न कसं चांगलं ठरलं जातं. आणि त्याच्यामुळे आपलं खाणं जास्त होतंय. जेवढं खाल्लं पाहिजे, जीवन जगण्यासाठी जेवढं खाल्लं पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त खाल्लं जातं, त्याच्यामुळे लठ्ठपणा येतो. त्यामुळे एनर्जी इन जास्त आहे, एनर्जी आउट कमी होत चालले. सो व्हॉट इज एनर्जी आउट? किंवा आधी मैदानी खेळ आपण जास्त खेळायचो, आता मैदानी खेळपेक्षा आता डिजिटल खेळ जास्त खेळतो, म्हणजे आपण ऑनलाईन गेम्स जास्त खेळतो. त्याच्यामुळे आपलं बसणं जास्त झालेलं आहे. आपण सोफ्यावरती बसून आपण जेवण ऑर्डर करू शकतो, आपण टीव्हीचा रिमोट घेऊन टीव्ही पाहिजे तेवढे चॅनल बदलू शकतो. आधी फोन घ्यायला पण आपल्याला उठावं लागायचं, आता फोन घ्यायला पण उठावं लागत नाही, मोबाईल आपल्या बाजूला आहे. त्यामुळे आपलं बसणं किंवा नुसता बसून राहणं हा प्रमाण जास्त वाढलेलं आहे. त्याच्यामुळे एनर्जी आउट पण कमी होत चाललंय. म्हणजे इथे एनर्जी इन वाढली, एनर्जी आउट कमी होत चाललं, आणि ह्या डिफरन्समुळे लठ्ठपणा वाढत चालला. जो मधला डिफरन्स आहे स्टोरेज, आपल्याच बॉडीमध्ये एफडी म्हणून स्टोर होत, एफडी मध्ये, आणि एफडी विथ इंटरेस्ट, आणि ते इंटरेस्ट म्हणून आजार, नवीन आजार आपल्याला येतात. येस. खूप सुंदर सर. सर, जर एखाद्या व्यक्तीला लठ्ठ म्हणणं किंवा हे म्हणणं, आपण कोणाला बॉडी शेमिंग नाही करत आहे, हे आजार आहे ह्याची बद्दलची आपल्याला गांभीर्य कळायला पाहिजे, म्हणून हा व्हिडिओ करण्याचा तात्पर्य आहे. असं कोणाला की लठ्ठ आहे, ओबेसिटी आहे असं कोणाला सांगण्यासाठी बोट दाखवायचं नाहीये, पण
जे गोष्ट एक जो काही प्री ओबेसिटी किंवा अर्ली ओबेसिटी जो रिव्हर्सेबल असते, जर त्याला जाणीव झाली तर तो पर्सन काय चेंजेस करायचं करून चांगला होऊ शकतो, हेल्दी होऊ शकतो. बरोबर आणि बरोबर. पुढच्या जगामध्ये असं सांगितलं जाते की 10 वर्षानंतर एखादा माणूस करोड रुपयाचं रोलक्स घडी घातलेले 10 लोक भेटतील, पण त्या 10 पैकी एक जण फिट अँड हेल्दी भेटेल. तो फिट अँड हेल्दी माणूस खूप इम्पॉर्टंट राहणार आहे. Yes, त्यासाठी yes. आपल्याला हे पण बोलणं आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सरांनी पण हेल्दी अँड फिट इंडिया हा एक प्रिन्सिपल आहे, हा एक मोठं ते सगळीकडे स्प्रेड करतात. त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की ओबेसिटीवरती नियंत्रण केलं तरच आपण हेल्दी हेल्दी आणि अँड फिट फिट इंडिया इंडिया. म्हणून जातो. आय विल गिव्ह वन स्मॉल एक्झाम्पल. आता तुम्ही रोलेक्सचं हा. तुम्ही एक्झाम्पल दिल्यामुळे आपले राकेश झुनझुनवाला हा. म्हणजे ही वॉज द मोस्ट रिचेस्ट वन ऑफ द रिचेस्ट मॅन इन Definitely. इंडिया. पण काय ही लॉस्ट हिज लाईफ ॲट द मिगर एज ऑफ 65 years old. म्हणजे जसं त्यांच्याकडे जेवढे पैसे होते, ही वॉज अ बिलियनियर, मल्टी आणि नॉलेज, शेअर आणि मार्केट नॉलेज, शेअर मार्केटचं नॉलेज, ह्याच्यातूनही त्यांच्या हेल्थवरती त्यांनी कधीच लक्ष दिलं नाही. आणि ते नेहमी पहिल्यापासूनच ते लठ्ठ होते. जर तुम्ही बघितले मूवीज जरी बघितलं किंवा त्यांचे आधीचे व्हिडिओ जरी बघितले तर ही वॉज ऑलवेज ओबेस, म्हणजे Yes. ओबेसिटी का लठ्ठ होतेच. आणि या लठ्ठपणामुळे त्यांना एवढे आजार होते, पण त्याच्यावरती त्यांनी कधीच लक्ष दिलं नाही. तर मग कितीही पैसे असले आणि तुम्ही जर हेल्दी नसाल तर त्या पैशांचा काहीच उपयोग काहीच नाही. व्हॅल्यू नाही, काहीच value आणि ही हॅड टू लूज हिज लाईफ ॲट तसं 65 इज अ व्हेरी यंग एज तसं म्हटलं तर. नाही. ॲट द एज ऑफ 65 नो डॉक्टर, नो हॉस्पिटल, ही कुड हॅव गॉन इव्हन टू US, अमेरिका किंवा युरोप, कुठेही जाऊ पैशाची शकले काही असते. कमीच नव्हती त्यांना. पैशाची काहीच कमी नव्हती. पण तरी ह्या लठ्ठपणामुळे त्यांना जे काही आजार झाले होते त्याच्यामुळे त्यांना स्वतःचं आयुष्य पण त्यांना काही चेंज करता आलं नाही. लठ्ठपणा किंवा ओबेसिटी इतकं सिग्निफिकंट आहे, तर हे नेमकं का बरं होतं? येस, का बरं होतं? हे का बरं होतं हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. कारण लठ्ठपणा होईपर्यंत लठ्ठ झाल्यानंतर समजून घेणं की बा हे मी लठ्ठ का झालो, त्यापेक्षा लठ्ठ का होतो हे जर आधीच समजून घेतलं तर आपण लठ्ठपणाकडे आपण जाणारच नाही. हा. सो लठ्ठपणा जर आपण बघितलं तर आपण नाव वी कॅन इव्हन स्टार्ट फ्रॉम लहान मुलांपासून आपण जर चालू केलं तर म्हणजे मी माझ्या मुलांच्या बाबतीत पण सांगू शकतो की बाबा प्रत्येक बर्थडे पार्टी सेलिब्रेट करणं हे खूप गरजेचं झालेलं आहे. आधी माझ्या वेळी आपल्या लहानपणी आपण प्रत्येक बर्थडे पार्टी सेलिब्रेट करणं गरजेचं नव्हतं, पण आता प्रत्येक बर्थडे पार्टी सेलिब्रेट करणं गरजेचं झालंय. इन स्मॉल किड्स बर्थडे पार्टी मेनू काय असतो? कधी हेल्दी मेनू नसतो, अनहेल्दीच असतो. अनहेल्दी असतो. पिझ्झा, पास्ता, फ्राईज किंवा केक किंवा केक अजून चं किती थर जास्त असतो, क्रीमचा तितकं- केक जेवढा केक जास्त तेवढं जास्त चांगलं. सो ऑल दिस म्हणजे जर तुम्ही लहान मुलांच्या पार्टीमध्ये हेल्दी मेनू जर ठेवला किंवा फक्त इडली चटणी ठेवली किंवा असं काहीतरी हेल्दी मेनू जर ठेवला फ्रुट्स वगैरे, ते म्हणा हे पार्टी चांगलीच नाही झाली आमची बर्थडे पार्टी. सो ह्या लहान मुलांच्या मध्ये पण बर्थडे पार्टीज किंवा त्यांच्या कुठल्या फंक्शन्स आहेत ह्याच्यामध्ये जंक फूडचं प्रमाण जास्त झालेलं आहे. त्याच्यामुळे लठ्ठपणा हे लहान मुलांपासूनच आता वाढत चाललेलं आहे. सो लठ्ठपणा लहान मुलांमध्ये कसं ओळखायचं? म्हणजे जर त्यांच्या बरगड्या आपल्याला फील करता आले, जर दिसत असतील देन दे आर हेल्दी. ओके. जर आपल्याला त्यांच्या रिप्स किंवा बरगड्या दिसत नसतील म्हणजे ऍक्च्युली ते ओबेस आहेत. ओके. आधी आपल्या लहानपणी आपल्या बरगड्या दिसायच्या हा. म्हणून काय आपण बारीक नव्हतो, आपण ऍक्टिव्ह होतो. सो बरगड्या दिसल्या आणि ते ऍक्टिव्ह असले म्हणजे ते हेल्दी आहेत. आता असं झालं की बाबा प्रत्येक आईला किंवा प्रत्येक वडिलांना त्यांचं बाळ गुटगुटीत आणि हेल्दी पाहिजे. आणि गुटगुटीत असलं की बाबा हेल्दी असतात का? अजिबात नाही. दॅट इज द स्टार्ट ऑफ ऑल डिसिजेस. म्हणजे लहानपणापासूनच हे सगळे लठ्ठपणामुळे डिसिजेसचं हे तुम्ही आपण सीड हे करतोय, सो करतोय. सो दॅट इज रॉंग. सो लहान मुलांमध्ये पार्टीज खूप म्हणजे लहान मुलांमध्येच पार्टीज एवढे झाले आहेत, बर्थडे पार्टीज आणि अनहेल्दी फूड. जर आपण पुरुषांमध्ये जर बघितलं की जसं वय वाढत जातं त्यांच्या मित्रांमध्ये किंवा बाहेर कुठे जर लग्नाच्या नंतर जर बघितलं तर प्रत्येकाचं लग्नाच्या नंतर पोट वाढतं, हे कॉमन. ढेरी वाढते. ढेरी वाढली म्हणजे लग्न मानवलं असं नाही. ढेरी वाढली म्हणजे तो एक अनहेल्दीचा प्रकार आहे. म्हणजे लठ्ठपणा का होतं? कारण आई पण तुम्हाला आग्रह करत असते आणि बायको पण आग्रह करत असते आणि ह्या आग्रहामुळे त्यांचं पोट वाढतं. आणि हा जो काही ढेरी येतो म्हणजे मी तर एक म्हणेन की जेवढी तुमची ढेरी मोठी तेवढी तुमची आयुष्याची दोरी छोटी. खूप चांगलं सांगितलं सर. त्यामुळं ढेरी अजिबात असू नये. एस्पेशली मेल्समध्ये
जर तुमचं वेस्ट सर्कम्फरन्स जर तुम्ही बघितलं, हे तुमचं वेस्ट सर्कम्फरन्स 34 इंचापेक्षा जास्त असू नये मेल्समध्ये, आणि फिमेल्समध्ये हे 30 इंचापेक्षा जास्त असू नये. ओके, त्याला आपण सेंट्रल ओबेसिटी सेंट्रल ओबेसिटी म्हणून. पुरुषांमध्ये पार्ट्या वाढत चाललेत. जर तुम्ही बघितलं की इंडियामध्ये बर्फ कुठे जास्त पडतो माहिती आहे सर? मला दारूच्या ग्लासमध्ये. बरोबर आहे सर. येस. त्यामुळे पार्टीज वाढत चालत. प्रत्येक गोष्ट कशी आपण एन्जॉय करायची, तर एन्जॉय कशी करायची, तर पार्टीमध्ये एन्जॉय करायची. पार्टीमध्ये एन्जॉय करायचे म्हणलं तर इट्स ऑलवेज बिकम्स अनहेल्दी फूड, जंक फूड, रेडीमेड फूड, प्रोसेस्ड फूड, आणि ह्या सगळ्यामध्ये दोज आर ऑल एम्प्टी कॅलरीज. Yeah. ते कॅलरीज तुम्ही खाल्यानंतर तुम्हाला ताकद येत नाही, पण फक्त ते फॅट मध्येच रूपांतर होतं. 2 पेग जर कथा घ्यायचं असेल तर चकना सुद्धा पाहिजे, तो पण अनहेल्दी आहे. त्याच्यासोबत बिर्याणी पण पाहिजे, आणि एंडला डेझर्ट पण पाहिजे. Dessert पण त्याच्यामध्ये पाहिजे. किती कॅलरी तुम्हाला 2000 दिवसाचे पाहिजे असेल तर 5-6 हजार कॅलरी तुम्ही तिथंच घेतलेल्या तसंच आले. आणि काही लोक म्हणतात की नाही आम्ही दारू पित नाही, पण दारू पित नसले तर तुम्ही पार्टीला जाता, तिथे चकना तर जास्त खाता, त्यामुळे दारू न पिणाऱ्यावर चकना जास्त खातात. असे भरपूर मित्रांचे आपले ग्रुप्स असतील त्याच्यामुळे काही जण दारू पितात, काही जण दारू पित नाहीत. जे दारू पितात ते पण चकना खातात, न दारू पिणारे पण चकना खातात. अनहेल्दी फूड इज द रिझन फॉर ऑल दिस ओबेसिटी पुरुषांमध्ये. प्लस काही पुरुषांमध्ये जर मी बोललो की जस्ट गंमत म्हणून, बऱ्याच वेळा घरी जेवण तयार असतं, पण आता बाहेर कुठल्या मित्रांबरोबर गेलो काहीतरी खाल्लं तर घरी सांगता येत नाही, घरी तर मी तुमच्यासाठी Double स्वयंपाक तयार जेवण केलंय, करायचं. डबल जेवण होतं. ह्या डबल जेवणामुळे पण लठ्ठपणा वाढत चाललेला आहे. फिमेल्समध्ये जर बघितलं की जर आपण जसं बघितलं की लहानपणापासूनच जसं बर्थडे पार्टीज मग वजन तर वाढतच आहे, त्याच्यामुळे पीसीओएस म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोमचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. Okay. पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम मध्ये तुमच्या ओव्हरीजमध्ये गाठी होतात, आणि त्याच्यामुळे पण लठ्ठपणा, इट्स काइंड ऑफ अ विशियस सायकल, एकूण रिलेटेड आहे. एकमेकाशी रिलेटेड आहे, आणि त्याच्यामुळे लठ्ठपणा वाढत जातो. फिमेल्समध्ये पण पार्टीज जास्त होतातच, अनहेल्दी फूड. नंतर लग्न झालं, लग्नानंतर प्रेग्नन्सी होते. प्रेग्नन्सी झाल्यानंतर मोस्ट टिपिकल डायलॉग काय असतो की बाबा खा, जास्त खा, बाळाला जास्त पोषण मिळालं पाहिजे. आई पण आग्रह करते आणि सासू पण आग्रह करते. सासूचं कारण काय असतं की बाबा बाळाला जास्त पोषण मिळालं पाहिजे म्हणून. आई पण आग्रह करते, सासू पण आग्रह करते की खा खा म्हणून, पण ते बाळापर्यंत पोहोचतच नाही आणि आईपर्यंतच राहतं, आणि त्यामुळं प्रेग्नन्सी नंतर आईला लठ्ठपणा जास्त वाढतो. आणि नोबडी टॉक्स अबाउट की बाबा लठ्ठपणा हा कमी केला पाहिजे, एस्पेशली आफ्टर प्रेग्नन्सी. त्याच्यावरती लक्ष जात नाही, कारण प्रेग्नन्सी झाल्यानंतर बाळाकडे लक्ष जास्त जातं, स्वतःकडे लक्ष इंडियन मदर Yes. लेकराचं काळजी घेणं, स्वतःची काळजी घेत नाही. एस्पेशली हे जे तुम्ही बोलला की मग बाळ झाल्यानंतर मग बाळाचं जे काय राहिलेलं असतं ते आई स्वतः खाते. स्वयंपाक केलेला असतो, राहिलं थोडंफार ते टाकवत नाही त्यांना. बायकांना तर अजिबात कुठलंही जेवण टाकवत नाही, त्याच्यापेक्षा त्यांचं पोटाचं डस्टबिन करतात, पण ते डस्टबिनमध्ये टाकणार नाही. त्यामुळे आधीच पोर्शन काउंट करून कमी करणं हे त्यांना पटत नाही, कारण त्यांना आग्रह करायचा असतो. जर मी म्हटलं की आग्रह हा फक्त आपल्या महाराष्ट्रातच जास्त आहे किंवा इंडियन ट्रेडिशनमध्ये जास्त आहे, बाहेर तुम्ही गेलं तर कुठेही कोणी आग्रह करत नाही, आपल्यामध्ये आग्रह करतो आपण, अरे माझ्यासाठी एक पोळी खा, माझ्यासाठी एक घास खा, जास्त खा. आणि या आग्रहामुळेच लठ्ठपणा जास्त वाढत चालला. आणि बायकांमध्ये तर, फिमेल्समध्ये जर मी म्हणेन की बाबा हु आर वेअरिंग पॅन्ट्स, म्हणजे जर जीन्स पॅन्ट्स घालत असेल त्यांना त्यांचा कमरेचा घेर कळतो. तरी बऱ्याचशा जे काही बायका आहेत जे सलवार कमीज घालतात, साडी घालतात, त्यांना त्यांचा कमरेचा घेर किती वाढतोय हेच कळत नाही, कारण ती नाडी असते फक्त, ती नाडी वाढतच जाते फक्त, त्यामुळे तो अंदाज येत नाही. आणि ह्या कमरेचा घेर जसा वाढत जातो तशा त्यांना आजार पण वाढत जातात. सो बायकांमध्ये त्याच्यामुळे सलवार कमीज आणि साड्या ह्याच्यामुळे त्यांना कमरेचा घेर किती आहे हे माहित नाही, आणि लठ्ठपणा वाढतच जातो. आणि जसं मी म्हटलं की ते स्वतःच्या पोटाचं डस्टबिन करतात, पण स्वतःच्या हेल्थ काळजी करत नाही, कारण त्याच्यानंतर त्यांचं फोकस मुलांवरती, हजबंडवरती किंवा घरावरती जास्त जातं. प्लस किंवा त्यांना जॉब सांभाळून प्लस घर सांभाळून सगळं करायचं असतं, त्यामुळे ते स्वतःकडचं जे काही लक्ष असतं, स्वतःच्या हेल्थवरती जे काही लक्ष असतं, हा शेवटचा ऑप्शन ठेवतात, विच इज अ व्हेरी बॅड थिंग. म्हणजे तुम्ही सांगताय की जर कथा भारतीय महिला असेल तर घरावरती चांगलं लक्ष ठेवण्यासाठी पहिलं स्वतःवरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे. कारण तुम्ही कुठल्याही एअरलाइन्स मध्ये गेला तर मग ते एअर होस्टेस तुम्हाला सांगते की जर काही फ्लाईटमध्ये प्रॉब्लेम आला, जे काही ऑक्सिजन मास्क खाली येतो ते आधी तुम्ही स्वतःवरती घाला आणि मग दुसऱ्यांना मदत करा. एकदम बरोबर. तसंच हेल्थमध्ये पण तुम्ही आधी स्वतःची मदत करा, स्वतःचं हेल्थ आधी नीट बघा आणि नंतर मग सगळ्यांचं हेल्थ बघा. पण
मी सांगेन की जी काही फिमेल असते फॅमिलीमध्ये एपिसेंटर असते, तिनं स्वतःचं हेल्थ चांगलं ठेवलं, ते सवयी सगळ्यांना इन द फॅमिली हे इट्स लाईक अन इन्फेक्शन पसरतं आणि ते हेल्दी स्वतः पण राहतात, बाकी सगळे पण हेल्दी राहू शकतात. तो खूप चांगला एक स्टडी आहे सर. त्याच्यामध्ये असं सांगितलं जातं की घरामध्ये जर का आता सगळे हेल्दी हे बघायचं असेल, पहिलं सांगायचं की सगळ्यांचे शिक्षण चांगलं व्हायचं असेल तर आईचं शिक्षण चांगलं पाहिजे. येस, पण तितकंच खरं आहे की आई जर का हेल्दी आणि फिट असेल तर पूर्ण फॅमिली हेल्दी आणि फिट होतं. कारण त्या हेल्दी सवयी सगळ्यांनाच लागू पडतात. ओबेसिटी इतकं इम्पॉर्टंट आहे आपल्याला समजलं सर. आता एखाद्याला मी ओबेज आहे का नाही, आता बघणाऱ्यांचे दृष्टिकोन वेगळे वेगळे आहेत सर. मी कोणाला म्हणू शकतो तू लठ्ठ आहेस, कोणाला म्हणू शकतो तू एकदम पातळ आहेस. पण ह्याचे काही मेजरमेंट असतात का, आणि किंवा तुमच्या क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये ओबेसिटी कसं मेजर करता? येस, कुठल्या माणसाला लठ्ठ म्हणायचं आणि कुठल्या माणसाला हेल्दी म्हणायचं हा पण खूप महत्वाचा भाग आहे. मी सांगेन की बाबा काही पेशंट्स 90 किलोचे आहेत पण ते हेल्दी आहेत. काही पेशंट्स पेशंट सेम हाईट 90 किलोचाच असेल, तो अनहेल्दी पण असेल. सो व्हॉट आय एम टेलिंग इज, एक 90 किलोचा पेशंट किंवा एक 70 किलोचा पेशंट असेल, तो 70 किलोचा पेशंट हेल्दी पण असेल अनहेल्दी पण असेल. हे आपण कसं मेजर करायचं? कारण ओबेसिटी मेजर करायचे खूप पॅरामीटर्स आहेत. फर्स्ट मेजर पॅरामीटर झालं बॉडी मास इंडेक्स. बॉडी मास इंडेक्स मध्ये आपण वेट इन केजी आपण हाईट इन मीटर स्क्वेअर घेतो. म्हणजे वेट इन किलोग्रॅम्स आपण हाईट इन मीटर स्क्वेअर. त्याच्यामध्ये वेट इन केजी आपण हाईट इन मीटर स्क्वेअर करतो आपण, आणि ते बॉडी मास इंडेक्स कॅल्क्युलेट करतो. बॉडी मास इंडेक्स मध्ये 18 to 23 इज नॉर्मल. 18 ते 23 इज द नॉर्मल बॉडी मास इंडेक्स. 23 to 27.5 is overweight. Okay. 23 to 27.5 is overweight. 27.5 BMI to 35 is class 1 obesity. Okay. 35 to 40 is class 2 obesity. क्लास 2 ओबेसिटी पासून तुम्हाला त्या लठ्ठपणामुळे आजार येणं जास्त चालू होतं. 40 to 50 इज क्लास 3 ओबेसिटी. 50च्या वरती इज सुपर ओबेसिटी. ओके. बीएमआय हा एक इंडिकेटर झाला, पण तो काय फक्त तोच इंडिकेटर आहे का? नाही, देयर आर मेनी अदर इंडिकेटर्स. सो अजून एक आहे बीएमआय. आपल्याला जर का कॅल्क्युलेट करायला डिफिकल्ट जातो, गुगलवरती पण गुगलवरती पण करता येतं. काही ऍप्लिकेशन्स पण आहेत ज्याच्यावरती बीएमआय कॅल्क्युलेटर म्हणून एक ऍप्लिकेशन आहे, त्याच्यावरती पण जाऊन म्हणजे हे सोपं होऊन जाईल, एकदम सोपं होऊन जाईल. बीएमआयच्या व्यतिरिक्त दुसरे कोणते मेजर? बीएमआयच्या व्यतिरिक्त असं असतं की वेस्ट सर्कम्फरन्स, आपल्या कमरेचं जे काही नेमकं कुठे घ्यायचं सर? नॉर्मली इथं जे काही आपले अँटी सुपर रिलॅक्स बोनी मार्जिन माकड हाडाचे मार्जिन, हे त्याच्यावरती आपण ते घ्यायचं. अंबिलिकस कुठेही असलं तरी चालतो. अंबिलिकस शुड नॉट बी द फॅक्टर, कारण कसं आहे की बऱ्याच जणांच्या ढेरीमध्ये अंबिलिकस खाली पण जाऊ शकतो. ह्या अँटी सुपर रिलॅक्स पॅनच्या इथं भोवती आपण सर्क्युलर जर घेतलं, बेंबी न पकडता आपल्या जे काही प्रॉमिनंट एरिया त्याच्या अराउंड बघायचं. तर ते वेस्ट सर्कम्फरन्स पुरुषांमध्ये, अडल्ट पुरुषांमध्ये शुड नॉट बी मोर दॅन 34 इंचेस, म्हणजे 95 सेंटीमीटर पेक्षा जास्त असू नये. तेच फिमेल्समध्ये म्हणजे स्त्रियांमध्ये हे 85 सेंटीमीटर पेक्षा जास्त असू नये, म्हणजे 30 इंचापेक्षा जास्त असू नये. 30 फिमेल मध्ये, 34 मेल मध्ये. 34 मेल मध्ये. त्याच्या पलीकडे असेल तर तुम्ही खरंच प्रयत्न करायला पाहिजे की त्याच्या आत कसं येणं ह्याचा प्रयत्न तुम्ही करायला पाहिजे. त्यामुळे असं काही नाहीये की बाबा तुमचं जेवढी ढेरी मोठी त्यामुळे तुम्ही तेवढे वजनदार आणि तेवढे जास्त हेल्दी, असं अजिबात नाही. अजून एक मी सांगेन की बॉडी कॉम्पोजिशन अनालिसिस म्हणून मशीन असतात. देयर आर सम मशीन्स विच आर नोन एज BCA मशीन, म्हणजे बॉडी कॉम्पोजिशन अनालिसिस मशीन असतात, जे बऱ्याचशा जिम्स मध्ये आणि बऱ्याचशा हॉस्पिटल्स किंवा क्लिनिक्स मध्ये पण अवेलेबल आहेत. जे तुमच्या ज्याला पकडून आपण ते त्याच्यामध्ये छोटासा करंट आपल्या बॉडीमधनं जातो, आणि त्या करंटमुळे आपल्या बॉडीमध्ये बोन मास किती आहे, आपल्या बॉडीमध्ये मसल मास किती आहे, आपल्या बॉडीमध्ये फॅट मास किती आहे, आणि आपल्या बॉडीचं वॉटर कंटेंट किती आहे, हे एक रफ कॅल्क्युलेशन तुम्हाला ते देतं. म्हणजे इट मे नॉट बी 100% अॅक्युरेट, बट इट इज सर्टन 99% अॅक्युरेट. आणि आपल्याला ते एक अंदाज देतो की बाबा, जसं मी म्हटलं की 70 किलोचा पेशंट हेल्दी पण असू शकतो, 70 किलोचा पेशंट अनहेल्दी पण असू शकतो. सो अनहेल्दी कधी असतो की ज्याच्यामध्ये त्या 70 किलोच्या पेशंटमध्ये फॅट मास जास्त असेल तर तो अनहेल्दी असेल. किती राहायला पाहिजे सर फॅट मास? सो नॉर्मली फॅट मास शुड बी अराउंड 18 to 25%. जर मोर दॅन 25% फॅट मास असेल देन दॅट इज अनहेल्दी. सो त्याच्यामध्ये
का इम्पॉर्टंट आहे? कारण मसल मास इज इम्पॉर्टंट फॉर द हेल्दी पर्सन्स कॅलरी बर्निंग, एस्पेशली आफ्टर द एज ऑफ 40. सर काय होतं, आफ्टर द एज ऑफ 40 मसल मास आपला कमी होत जातो. एव्हरी इयर 1% मसल मास कमी होतो. आणि ह्या मसल्स जर कमी होत गेलं तर दॅट इज नोन एज सार्कोपेनिया. आणि सार्कोपेनिया झालं की मसल इज रिप्लेस बाय फॅट. मग जसा फॅट वाढतो, फॅट मास वाढतो, मसल मास कमी होतो, तुमचं कॅलरी बर्निंग कमी होतं. त्यामुळे बरेचसे पेशंट आमच्याकडे जे येतात ते म्हणतात की डॉक्टर आम्ही जे आधी खायचो तेवढंच खातो तरी आमचा फॅट आम्ही लठ्ठ झालो. का? कारण तुमचा मसल मास कमी झाला. यू आर नॉट एक्सरसाइजिंग. एक्सरसाइज नाही करत तर तुमचा मसल मास कमी होत जातो. आणि मसल मास टोन ठेवण्यासाठी ते कॅलरी बर्निंग करतं. आणि हे कॅलरी बर्निंग होत नसल्यामुळे काय होतं की तुमचं कॅलरी जे तुम्ही खाताय, तुम्ही 30व्या वर्षी खात होता तेच 40व्या खाताय, तेच 50व्या वर्षी खाताय. तुमचं कॅलरी इंटेक काय जास्त वाढला नाहीये, पण तरी लठ्ठपणा वाढला. का? कारण तुमचं बर्निंग कमी झालं. मसलचं जे काही बर्निंग असतं ते कमी झालं आणि त्याच्यामुळे तुमचा लठ्ठपणा वाढतो. सो BMI इज अन इंडिकेटर, वेस्ट सर्कमफरन्स इज अन इंडिकेटर आणि बॉडी कॉम्पोजिशन अनालिसिस इज अन इंडिकेटर. त्याच्यामध्ये तर तुम्हाला तुमचं बॉडी फॅट मास किती आहे, बॉडी मसल मास किती आहे, त्यामुळे एव्हरी इयर शुड डू दॅट. एव्हरी इयर जर झालं तर एव्हरी 6 मंथ्स पण तुम्ही करू शकता. त्यानंतर तुमचा मसल मास कमी होत चालला का हे बघायला पाहिजे. मसल मास कमी होत असेल तर तुम्ही तसे एक्सरसाइज करायला पाहिजे आणि मसल मास मेंटेन तरी ठेवायला पाहिजे. आपल्याला प्रत्येकाला काही सलमान खान झालं पाहिजे, बॉडी बल्किंग केलं पाहिजे असं काही नाहीये. कारण जेवढं मसल मास आहे जेवढं ते मेंटेन जरी केलं देन यू शॅल बी मच मोर हेल्दियर. आणि फॅट मास अजिबात वाढून द्यायचा नाही. आणि हे वेट -100 ते पण एक कन्सेप्ट सांगतात, Yes. आयडियल वेट इझिली माहिती. येस. सो व्हॉट शुड बी आयडियल वेट? म्हणजे हे एक खूप जसं की आपण आता बोलतो की इट शुड बी युजफुल फॉर ऍज अ कॉमन मॅन. कसं करायला लागतं? बॉडी मास इंडेक्सला कॅल्क्युलेशन लागतं, बॉडी कॉम्पोजिशन अनालिसिसला मशीन लागतं, खूप डिफिकल्ट जातं. तर हाईट इन सेंटीमीटर बघायचं. आता माझं हाईट इन सेंटीमीटर इज 175 सेंटीमीटर. 175 सेंटीमीटर मायनस 100 म्हणजे 100 मायनस करायचं. 100 मायनस 175 मायनस 100 75 केजी. 75 केजीज प्लस ऑर मायनस 2 केजीज शुड बी माय आयडियल वेट. ओके, दॅट्स व्हेरी सिम्पल. म्हणजे तुम्ही टेप घेणे, तुमचं किती सेंटीमीटर हाईट बघणे आणि त्यानंतर वजनच्या मशिनीवरती थांबणे. आणि तुम्ही बघा की तुमची जर का हाईट 170 असेल, -100 करा, 70 त्याच्या इकडे तिकडे 2-3 किलो दॅट शुड बी युअर आयडियल वेट. सो आपण जसं बघितलं की आता आपण 4 फॅक्टर्स केले. BMI, बॉडी कॉम्पोजिशन अनालिसिस मशीन, हे थोडेसे जरा कॉम्प्लेक्स आहेत, जिथं बाबा तुम्ही डॉक्टरकडे जाऊन ह्याच्याकडे करू शकता. पण घरी जे करायचे आहेत ते आहे आपले वेस्ट सर्कमफरन्स. ते तुम्ही घरच्या घरीच करू शकता. टेप घेतलं की समजून जातं. अजून एक टेपचा उपयोग म्हणजे तुम्ही हाईट मेजर करा आणि -100 करा, दॅट शुड बी युअर आयडियल बॉडी वेट. पण जसं मी म्हटलं की आयडियल बॉडी वेट जरी 70 किलो असेल तरी त्याच्यामध्येही 70 किलो मध्ये फॅट मास किती आहे, मसल मास किती आहे हे जर तुम्ही कळलं तर तुम्ही अजून जास्त हेल्दी च्या दृष्टिकोन तुम्हाला जास्त कळेल. सुंदर पद्धतीने मध्ये तुम्ही ओबेसिटी कसं मेजर करायचं सांगितलं. आता एखाद्याने हे जे BMI आहे किंवा बॉडी मास इंडेक्स आहे हे सगळं केलं, कळालं की मी ओव्हरवेट आहे किंवा ओबेसिटी आहे. हा जर असेल, मी तर फिट आहे, मी तर चालतोय, मी खेळतोय, मला काही प्रॉब्लेम नाही, पण ही ओबेसिटी जर का असेल तर एखाद्याच्या शरीरावरती काय इम्पॅक्ट करतं? का बरं इतकं त्याला इम्पॉर्टन्स आहे सर? जसं मी म्हणलं की आपलं बॉडी मास इंडेक्स आहे ते ज्यावेळी 35च्या पुढे जायला लागतं बॉडी मास इंडेक्स, त्यावेळी तुम्ही सपोज यंग एज मध्ये 30व्या वर्षी 35व्या वर्षी तुम्ही खूप फिट असाल, मी माझं सगळं क्रिकेट खेळतो, फुटबॉल खेळतो, मला कुठला आजार नाही, मला ब्लड प्रेशर नाही, डायबिटीस नाही, काही नाही, इट्स टोटली फाईन. पण ज्यावेळी तुमचा बॉडी मास इंडेक्स 35च्या वरती गेलेला आहे, दॅट इज अन वॉर्निंग साईन की हे तुम्हाला आजार येणार. आता नाही पण कधी ना कधीतरी येणार. तर आजार कुठले कुठले होतात म्हणजे ते आधी माहीत करणं गरजेचं आहे. कारण आजार आले म्हणजे तुम्हाला ते कॉम्प्लिकेशन झालेलं आहे. कॉम्प्लिकेशन होण्याच्या अगोदर जर आपल्याला माहित पडले की कुठले कुठले आजार होतात तर त्या बाबतीत जर तुम्ही कंट्रोल केलं तर जास्त फरक पडतो. तर मेजर कॉम्प्लिकेशन्स जे काही लठ्ठपणामुळे असतात ते आहे टाईप 2 डायबिटीस. टाईप 2 डायबिटीस होतं कारण की त्यांचं इन्सुलिन जे काही आपलं तयार होतं ते कमी तयार होतं ओबेसिटीमध्ये. प्लस ते आपल्या जेवढं इन्सुलिन तयार होतं तेवढं आपल्या पूर्ण बॉडीला ते सफिशियंट होत नाही, कारण तुमचा बॉडी मास इंडेक्स वाढलेला आहे, तुमचा लठ्ठपणा झालेला आहे. त्यामुळे तो इन्सुलिन पूर्ण प्रत्येक सेलपर्यंत पोहोचू शकत नाही आणि त्याच्यामुळे ते शुगर वाढत जातं आणि त्याच्यामुळे तुम्हाला टाईप 2 डायबिटीस येतो. त्यामुळे ह्याच्यामध्ये प्री डायबिटीस मध्ये गेला म्हणजे तुमचं वॉर्निंग सिग्नल. प्री डायबिटीस कधी आलं तर आपण
HbA1c म्हणून हा एक इंडिकेटर आहे, ब्लड 3 इंडिकेटर. महिन्याचं शुगर 3 लेवल. महिन्याचे शुगर लेवल हे करतं. तर नॉर्मल इज लेस देन 5.7 असेल तर तुम्ही नॉर्मल आहात. 5.7 to 6.5 असेल तर ते प्री डायबिटीस आहे, आणि मोर देन 6.5 असेल तर डायबिटीस आहे, टाईप 2 डायबिटीस आहे. सो जर तुम्ही बघितलं, there are almost 33 million people in India itself who have pre-diabetes. ह्यूज नंबर आहे हा तर. व्हेरी ह्यूज नंबर. आणि त्यांना असं आहे की त्यांना असं वाटतं की नाही ठीक आहे, अजून मी प्री डायबिटीस आहे. ठीक आहे, प्री डायबिटीसला औषध लागत नाही, पण प्री डायबिटीस झालं दॅट्स अ वॉर्निंग सिग्नल की तुम्ही तुमच्या बॉडीकडे लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही तुमच्या शुगर लेवल्सला कंट्रोल करायला पाहिजे, तुम्ही तुमच्या डाएटमध्ये कंट्रोल करायला पाहिजे, आणि तुमच्या लठ्ठपणाला पण कंट्रोल करायला पाहिजे. सो प्री डायबिटीस तुम्ही तुमच्या हेल्थ चेकअप दरवर्षी, मी तर सांगेन की आफ्टर द एज ऑफ 40 एव्हरी पर्सन शुड गेट दर हेल्थ चेकअप्स डन. कारण ह्या हेल्थ चेकअप्स मध्ये कळतं की बाबा मला पुढचे आजार काय होऊ शकतात हे मला आत्ता कळतात. त्यामुळे त्या हेल्थ चेकअप मध्ये जर तुम्ही प्री डायबिटिक असाल तर दॅट्स अ बिग वॉर्निंग सिग्नल की तुमचं पॅन्क्रियाज आत्ताच कमी इन्सुलिन तयार करते, आणि जेवढं पॅन्क्रियाज इन्सुलिन तयार करते तेवढं तुमच्या बॉडीला सफिशियंट नाहीये, आणि त्यामुळे तुम्हाला डायबिटीस हा होणार आहे. आणि ओबेसिटीमुळे तो इन्सुलिन रेजिस्टन्स सुद्धा होतो, येस, जे की इन्सुलिन थोड्याच अमाऊंट मध्ये तुमच्या बॉडीमध्ये शुगर रेग्युलेट करणारा होता. येस, तुमचं ओबेसिटी असल्यामुळे इन्सुलिनचं तिथं काम पण होत नाही, अमाऊंट पण पॅन्क्रियाजने जास्त सिक्रेट करावं लागते, त्यामुळे शुगर फ्लक्च्युएशन होऊन डायबिटीजची लागण होतो. येस. त्यामुळे इन्सुलिन रेजिस्टन्स पण वाढतो. दॅट इज नोन एज पेरिफेरल इन्सुलिन रेजिस्टन्स. Okay. कारण हे पेरिफेरल बॉडी फॅट असतं, तिथं पेरिफेरल इन्सुलिन जास्त असतं, त्याच्यामुळे तुमचं शुगर लेवल वाढतं. Okay. सो टाईप 2 डायबिटीस हा खूप कॉमन कॉम्प्लिकेशन ऑफ ओबेसिटी. त्याच्यामुळे तर आता उलट नवीन टर्म आलेला आहे डायबेसिटी. डायबेसिटी म्हणजे डायबिटीज आणि ओबेसिटी. टाईप 2 डायबिटीस प्लस ओबेसिटी दे गो हँड इन हँड. म्हणजे त्यांचं एकदम असं लग्न झाल्यासारखं झालेलं आहे. त्यामुळे डायबेसिटीवरती आपण जास्त कंट्रोल करणं हे खूप इम्पॉर्टंट झालं आहे. प्लस जर तुम्ही बघितलं, जसं मी म्हटलं की 21व्या शतकात जसं आपण आलेलो आहोत, ऍट द एज ऑफ 30, ऍट द एज ऑफ 25, ऍट द एज ऑफ 35 दर गेटिंग हायपरटेन्शन, टाईप 2 डायबिटीज, हे एकदम खूप कॉमन झालेलं आहे. म्हणजे आम्ही बऱ्याचशा पेशंट्समध्ये ब्लड प्रेशर 30व्या वर्षी ब्लड प्रेशर गोळ्या घेतात, 2-3 गोळ्या घेतात. 3 गोळ्या घेतात. सो दॅट इज नॉट गुड ऍट ऑल. सो हायपरटेन्शन कारण कारण आपल्या बॉडीमधले काय जो काही चरबी आहे, कोलेस्ट्रॉल आहे, तो जास्त वाढत चाललाय, आणि त्या कोलेस्ट्रॉल जसं वाढत जातं तसं ब्लड प्रेशर वाढत जातं. सो टाईप 2 डायबिटीस, हायपरटेन्शन, आपले लिपिड्स वाढतात, कोलेस्ट्रॉल वाढतं. तर कोलेस्ट्रॉल इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर ऑर इम्पॉर्टंट कॉम्प्लिकेशन ऑफ दिस ओबेसिटी. कारण आपलं बाहेरचं खाणं वाढलेलं आहे. फक्त खाण्यामुळेच कोलेस्ट्रॉल वाढतं का? नाही, स्ट्रेसमुळे पण वाढतं. स्ट्रेस इज ऑल्सो व्हेरी कॉमन फॅक्टर फॉर इन्क्रीज इन कोलेस्ट्रॉल. त्याच्यामुळे बरेच जण म्हणतात की आम्ही जास्त काय बाहेरचं खात नाही तरी आमचं कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे. तर तुमच्या कामामध्ये, तुमच्या घरामध्ये, तुमच्या ह्याच्यामध्ये स्ट्रेस किती आहे हे पण बघा. कारण जसं लाईफस्टाईल आपलं चेंज होत चाललेलं आहे, ह्या लाईफस्टाईलमुळे, कामामुळे कॉम्पिटिशन वाढलेलं आहे, आणि त्या कॉम्पिटिशनमुळे स्ट्रेस पण वाढलेला आहे. सो दिस स्ट्रेस इज ऑल्सो कॉझिंग हायपर कोलेस्ट्रॉलेमिया. प्लस ऑब्सेसिव्ह स्लीप एपनिया हा एक मेजर इंडिकेशन आहे, मेजर कॉम्प्लिकेशन आहे ओबेसिटीचा. कारण काय, जसं ढेरी वाढत जाते तसं ते तुमच्या छातीवरती जास्त जोर देतो जसं आपण झोपतो, आणि त्याच्यामुळे तुमचं श्वास हे कमी पडतं, आणि त्याच्यामुळे झोपेमध्ये आपला श्वास अडकतो, आणि त्याला ऍपनिया म्हणतो आपण. त्याला ऑब्सेसिव्ह स्लीप ऍपनिया म्हणतो. आणि ह्या ऑब्सेसिव्ह स्लीप ऍपनियामुळे आपलं घोरणं जास्त वाढतं. तर मग कॉमन आहे हा, खूप कॉमन आहे. आणि ह्या घोरण्यामुळे आपलं स्लीप डिस्टर्ब होते, आणि त्याच्यामुळे त्याचे कॉम्प्लिकेशन पण जास्त होतात. कारण जेवढं तुमचं स्लीप कमी तेवढं तुमचे आजार पण जास्त वाढतात. त्यामुळे ऑब्सेसिव्ह स्लीप एपनिया वाढत चाललंय. जर तुम्ही बघितलं की जसं मी मगाशी म्हटलं की फिमेल्समध्ये लठ्ठपणामुळे पीसीओएस वाढलेला आहे, त्यांचे मेन्स्ट्रुअल डिस्टर्बन्सेस खूप असतात. म्हणजे पाळी बरोबर न येणे, पाळी व्यवस्थित तारखेला न येणे, हे खूप कॉमन झालेलं आहे. त्यामुळे पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम वाढलेला आहे. आणि ह्या पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम वाढल्यामुळे इन्फर्टिलिटी वाढलेला आहे. 25 वर्षापूर्वी एवढे आयव्हीएफ क्लिनिक नव्हते, पण आता प्रत्येक शहरामध्ये आयव्हीएफ क्लिनिक झालेत. पुणे शहरामध्येच फक्त 40 आयव्हीएफ क्लिनिक आहेत. एवढे गरजेचं आहेत का? नाही आहेत गरजेचं. आपण वी आर ऍज अन इन इंडिया, वी आर द मोस्ट पॉप्युलस कंट्री ऑफ द वर्ल्ड, स्टील वी हॅव आयव्हीएफ क्लिनिक्स. कारण जसं जसं आता आपण लाईफस्टाईल चेंज होत चालले, पीसीओएस वाढत चाललेला आहे, इन्फर्टिलिटी जास्त वाढत चाललंय. इन्फर्टिलिटी नॉट ओनली इन वुमेन बट इन ऑल्सो इन मेन. कारण या लठ्ठपणामुळे तुमचा सिमेनचा जो काही क्वालिटी आहे तो कमी होत चाललाय. स्पर्म क्वांटिटी आणि काउंट हे दोन्ही कमी होत चाललेलं आहे. आणि त्याच्यामुळे पण मेल ऍज वेल एज फिमेल इन्फर्टिलिटी हे ओबेसिटीमुळे खूप वाढलेलं आहे. प्लस जसं जसं वय वाढत जातं तसं गुडघेदुखी वाढत चालले. कारण प्रत्येक माणसाला तो काही एक्स्ट्रा वजन घेऊन फिरावं लागतं. अप टू एज ऑफ 40-45 ते घेऊन फिरतात,
पण इट इज लाईक अन काइंड ऑफ एक्स्ट्रा. जसं मी म्हटलं की बाबा जर माझं वजन आहे 75 kg आणि माझं सपोज नेहमीच वजन नेहमी 110 120 असेल किंवा 100 असेल, सो आय एम कॅरी एक्स्ट्रा 25 ते 30 किलो 25 ते 40 किलोचं पोतं घेऊन मी फिरतोय नेहमी. बिकॉज आय एम यंग आय एम एबल टू कॅरी दॅट वेट. पण जसं वय वाढत असतं तसं तुमची बॉडी क्रम्बल होत जाते, आणि तिथले गादी झिजणार आणि गादी झिजणार. आणि वी ऍज अ माणूस, ऍज अ ह्युमन, वी आर बायपेडल अॅनिमल्स. कारण आपण 2 पायावरती चालतो, त्याच्यामुळे त्या 2 पायावरती जास्त जोर येतो, त्यामुळे गुडघेदुखी जास्त होते, पाठ दुखी होते. कारण जसं पोट वाढत असतं पाठीवरती पण जास्त जोर strain येतो, पडतो. त्यामुळं गुडघेदुखी वाढते, पाठदुखी वाढते. ह्या सगळ्या गोष्टींमुळे तुमचा ओबेसिटी इज बिकम लाईक अ मदर ऑफ ऑल डिसीजेस. ह्या सगळ्या लठ्ठपणामुळे हे सगळे जे काही आजार आहेत, त्यामुळे WHO पण म्हणतं की ओबेसिटी इज अ डिसीज आणि त्याच्यावरती जास्त लक्ष द्या. म्हणजे आजार आहे ओबेसिटी हा. ओबेसिटी हा आजार आहे. म्हणजे मागच्या 25 वर्षापूर्वी ओबेसिटी लठ्ठ असेल तर बाबा खूप खात्यापित्या घरचं बनायचो, पण आता तसं नाहीये. ओबेसिटीवरती कंट्रोल करणं, आणि ओबेसिटी हा आजार आहे आणि ओबेसिटी मदर ऑफ ऑल डिसीजेस. त्यामुळे जेवढं ओबेसिटीवरती कंट्रोल कराल किंवा हा डिसीज पण, हा जेवढं लठ्ठपणा असेल तेवढं हा डिसीज पण जास्त वाढतो. त्यामुळं तुम्ही ओबेसिटीवरती कंट्रोल करणं खूप महत्वाचं आहे, कारण ओबेसिटीमुळे खूप आजार होतात. ओबेसिटीमुळे तुम्हाला स्टेजवर झोप व्यवस्थित लागत नाही, हायपोव्हेंटिलेशन, ओबेसिटी हायपोव्हेंटिलेशन सिंड्रोम होतं, त्यामुळे तुमचं सॅच्युरेशन कमी होतं. बऱ्याच जणांना रात्री झोपेमध्ये त्यांना सीपॅप मशीन किंवा बायपॅप मशीन लावावं लागतं, कारण तेवढं ते ऑक्सिजन मिळत नाही त्यांना, झोप व्यवस्थित लागत नाही, त्याला सुडोट्युमर सेर्ब्युलाय म्हणतो आपण. आणि ह्याच्यामुळे पण हेडेक जास्त होतं, त्यामुळे दिवसभरात रात्री झोप लागल्यामुळे दिवस कुठे लक्ष लागत नाही. हे सगळे आजार तर आहेत, पण मेजर आजार जर मी म्हटलं तर ओबेसिटीमुळे कॅन्सर पण वाढतो. ओबेसिटीमुळे कॅन्सर होतो. येस. टोबॅको किंवा स्मोकिंग इज द फर्स्ट मोस्ट कॉमन कॉज म्हणतो. सेकंड मोस्ट कॉमन इज ओबेसिटी. म्हणजे ओबेसिटी. सेकंड मोस्ट कॉमन कोणी बोलत नाही, पण ओबेसिटीमुळे Yes. सेकंड मोस्ट कॉमन कॅन्सर होण्याची येस, देर आर ऑलमोस्ट 15 कॅन्सर्स विच आर बिंग कॉज बाय दिस ओबेसिटी, जो की प्रूव्हन आहे. जो की प्रूव्हन आहे, जो WHO ने डिक्लेअर केलाय की हे ओबेसिटीमुळे हे कॅन्सर्स होतात. सीए सर्व्हिक्स झालं, सीएसओफिकस झालं, सीएस स्टमक, देर आर सो मेनी कॅन्सर्स, कोलोरेक्टल कॅन्सर्स होतात. हे सगळे कॅन्सर्स ओबेसिटीमुळे होतात. आणि ते झाल्यानंतर मग आपण ओबेसिटी कंट्रोल करून काही उपयोग नाही. सो दॅट इज द लाईक कॅन्सर इज अ व्हेरी मेजर कॉम्प्लिकेशन बिकॉज ऑफ दिस ओबेसिटी. प्लस आजकाल आपण असं बघतो की फॅटी लिव्हर, प्रत्येक जण जे सोनोग्राफी करतात त्यांच्यामध्ये प्रत्येक फॅटी लिव्हर लिहिलेलं असतं. फॅटी लिव्हर एवढं कॉमन झालेलं आहे बिकॉज फॅटी लिव्हरमुळे तुमचं लिव्हर सिरोसिस होतं, लिव्हर खराब होऊ शकतं, हे लोकांना कळते. अगेन आफ्टर अल्कोहोल ओबेसिटी इज द मोस्ट कॉमन कॉज ऑफ सिरोसिस. आणि लोकांना माहिती आहे दारू पिला तर लिव्हर खराब होतो, पण ओबेसिटी सुद्धा मुळे लिव्हर डॅमेज Yes. होतो आणि सिरोसिस होतो. त्यामुळे सगळीकडे जर तुम्ही बघितलं की इट इज द सेकंड मोस्ट कॉमन कॉज, पण मी म्हणेन की अजून 15 वर्षानंतर 20 वर्षानंतर इट विल बी द मोस्ट कॉमन कॉज. तर त्यापर्यंत पोहोचायचं का आपल्याला, तर त्याच्या आधीच आपल्याला ते ओबेसिटी जर कंट्रोल केलं, कारण हे आपल्या हातात आहे. ओबेसिटी कंट्रोल करणं आपल्या हातात आहे, लठ्ठपणा कंट्रोल करणं आपल्या हातात आहे. कारण फॅटी लिव्हर इज ऑल्सो नॉट गुड. फॅटी लिव्हर झाल्यामुळे तुम्हाला खूप कोलेस्ट्रॉल वाढतं, खूप तुमची इम्युनिटी कमी होते, आणि जसे त्याचे ग्रेड्स आहेत, ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3 आणि ग्रेड 4 झालं म्हणजे सिरोसिस झालं. आणि एकदा सिरोसिस झालं, लिव्हर खराब झालं, तर तुम्हाला लिव्हर ट्रान्सप्लांट शिवाय दुसरा काय पर्याय नसतो. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कसं आहे की आपण एक आयुष्य जे जगतो ते एक निरोगी आयुष्य जगणं खूप गरजेचं आहे. बरोबर आहे सर. ह्या निरोगी आयुष्यासाठी तुम्ही तुमच्या हेल्थकडं लक्ष देणं फार गरजेचं आहे. आणि जर तुम्ही तुमच्या हेल्थकडे लक्ष देत नाही आणि तुम्ही लठ्ठच असाल, तुमचं लठ्ठपणा वाढतच जात असेल, आणि जे काही तुम्ही दीर्घायुष्य जगणार ते जर निरोगी दीर्घायुष्य नाही जगणार, त्या दीर्घायुष्यामध्ये जर तुम्ही लठ्ठ असाल, लठ्ठपणामुळे हे सगळे आजार येत असतील, लठ्ठपणामुळे तुम्हाला नेहमी हॉस्पिटलला जावं लागत असेल, तर दीर्घायुष्याचा काही उपयोग नाहीये. ते दीर्घायुष्य तुम्हाला कॉटवर हॉस्पिटलच्या बेडवरती घालवायचं आहे की एक फ्री पर्सन, इंडिपेंडंट पर्सन तुम्हाला निरोगी दीर्घायुष्य जगायचं आहे, हेल्दी आणि फिट होऊन जगायचं. येस, हे तुम्ही ठरवायला लागेल. त्यासाठी लठ्ठपणा कंट्रोल करणं फार गरजेचं आहे. ओबेसिटीमुळे इतके सगळे आजार होतात, म्हणजे ओबेसिटीच सगळ्या आजाराचा एक कारणीभूत होणारा गोष्ट आहे, आणि मदर ऑफ डिसीज जो की तुम्ही बोलला सर. मदर म्हणा, फादर म्हणा, पॅरेंट ऑफ, असं आपल्याला काही हे नको करायला की मदरच हे म्हण. ओके, पॅरेंट ऑफ ऑल डिसीज. ओके. जर का आता ओबेसिटी आहे किंवा प्री ओबेसिटी जो की तुम्ही ओव्हरवेट म्हटलं ह्याच्यामध्ये आहे, तर ह्याला कंट्रोल करण्यासाठी किंवा रिव्हर्स करण्यासाठी किंवा न होऊ देण्यासाठी तुम्ही काय सजेस्ट करता? येस, आणि ते खूप महत्वाचं आहे, कारण लठ्ठपणा न होणं हे पण, न होण्यासाठी काय मेजर करायचे हे पण खूप महत्वाचं आहे. कारण कसं झालंय,
आय विल टेल यू सम्राट की प्रत्येकाला आजकाल सोशल मीडियाच्या ह्याच्यात मला सुंदर दिसायला पाहिजे. कारण कुठल्याही फंक्शनमध्ये असेल, कुठलेही काही छोटं जरी केलं तरी मी माझी सेल्फी काढणार आणि लगेच पोस्ट करणार. हे खूप महत्त्वाचं. आता पोस्ट करायचं म्हटलं तर मग उगाच मी माझे अँगल्स चेंज करून करण्यापेक्षा तुम्ही ओबेसिटीज कंट्रोल करा. कारण प्रत्येक मेल, फिमेल, छोटं बाळ, मोठे लोक ह्या सगळ्यांना आता सुंदर दिसणं खूप गरजेचं झालं. तर मग मी म्हणेन की नुसतं कॉस्मेटिक कशाला, तुम्ही हेल्दी होऊन तुम्ही जर फोटो काढले आणि सोशल मीडिया टाकले तर जास्त उपयोगी पडेल. आणि प्रत्येक फोटोच्या टाइमाला 1 मिनिट थांब, श्वास घेऊन नंतर मेन विल बी मेन. तर आपण कसं कंट्रोल करणं हेच आपण जास्त बोलू ऍक्च्युली. कारण कसं आहे की ओबेसिटी इज अ लाईफस्टाईल डिसीज. जसं आपण आधी कॉजेस ऑफ ओबेसिटी म्हटलं की लाईफस्टाईल डिसीज मध्ये आपलं खाणं जास्त झालंय. त्यामुळं तुम्ही जेवढं तुमच्या तोंडाला आवळ घालाल तेवढं तुमचं ओबेसिटी कंट्रोल राहील. वेट लॉस, परत मी स्ट्रेस करतो, वेट लॉस इज 80% डाएट, 20% एक्सरसाइज. मेनली डाएट. येस. त्यामुळे तुम्ही काय खाता, एनर्जी इन काय होतं, कॅलरीज इन काय होतं, हे खूप महत्वाचं आहे. कॅलरीज इन काय होतं प्लस दॅट क्वालिटी ऑफ कॅलरीज इज ऑल्सो इम्पॉर्टंट. सो क्वांटिटी अँड क्वालिटी बोथ आर इम्पॉर्टंट. 80% इज डाएट, 20% एक्सरसाइज. म्हणजे असं नाही होत कधी की बाबा मी आज घरी 2 पुरणपोळी जास्त खाल्ले, उद्या सकाळी 2 किलोमीटर जास्त पळतो म्हणजे माझं वजन आटोक्यात येईल, असं नाही होत. ते 2 पुरणपोळी कंट्रोल करणं जास्त महत्वाचं आहे. 2 किलोमीटर पळण्यापेक्षा 2 किलोमीटर जास्त पळा, पण 2 पुरणपोळी कंट्रोल करा, हे जास्त महत्वाचं आहे. तर वेट लॉस इज 80% डाएट, 20% एक्सरसाइज. तर डाएटमध्ये काय, सो नॉर्मली कसं असतं की बाबा बॉडी कॉम्पोजिशन अनालिसिस मशीन जे असतात त्याच्यामध्ये तुमचं बेसल मेटाबॉलिक रेट हा एक प्रकार असतो. म्हणजे माझं आयुष्य जगण्यासाठी मला किती कॅलरीज स्पेंड करायला लागतात माझ्या आयुष्याला. माझ्या श्वासोश्वासासाठी, श्वास घेण्यासाठी पण कॅलरीज स्पेंड होतात. माझ्या मसल टोन मेंटेन ठेवण्यासाठी कॅलरीज स्पेंड होतात. मी जे विचार करतो त्यासाठी कॅलरीज स्पेंड होतात. मी जे काही ऍक्टिव्हिटीज करतो त्यासाठी कॅलरीज स्पेंड होतात. माझं काही डायजेशन होतं पोटामध्ये त्यासाठी कॅलरीज, म्हणजे आपल्या बॉडी फंक्शनिंगसाठी काही कॅलरीज स्पेंड होतात. दॅट इज नोन एज बेसल मेटाबॉलिक रेट. आणि हे बेसल मेटाबॉलिक रेट प्रत्येक पर्सनसाठी डिफरंट असतं. तुमच्यासाठी डिफरंट असेल, माझ्यासाठी डिफरंट असेल. माझं बेसल मेटाबॉलिक रेट आहे 1650 कॅलरीज. त्यामुळे मी जर रोज 1650 कॅलरीज खाल्लं तर मी लठ्ठ होणार नाही. दॅट इज माय एनर्जी इन. 1650 कॅलरीज माझ्या बॉडी कॉम्पोजिशन माझी 1650 कॅलरीज खाल्लं पाहिजे. त्याच्यापेक्षा मी किती जास्त खाल्लं, सपोज 500 कॅलरीज जास्त खाल्लं तर ते 500 कॅलरीज जवळजवळ 80% हे फॅटमध्ये रूपांतर होऊ शकतं. तर मग 500 कॅलरीज जास्त खात असेल तर मी तेवढं एक्सरसाइज पण करायला पाहिजे एक्स्ट्रा. सो तर मी जर असेल तर मी नॉर्मल राहीन. जर मला वजन कमी करायचं असेल तर मला कॅलरी डेफिसिट मोडमध्ये करायला पाहिजे. म्हणजे मी 1650 कॅलरीज खात असेल तर मी 200 ते 300 कॅलरीज कमी खायला पाहिजे प्लस एक्सरसाइज करायला पाहिजे, मगच मी बारीक होणार. म्हणजे आपल्या बॉडी मधला तो एफडी मधलं मायनस होत. येस, एफडी मधलं मायनस होणार. म्हणजे असं नाही होत कमी किंवा मी फक्त 1650 मी जेवढं आधी कमवलंय ते जाईल का नाही जाणार, त्याच्यापेक्षा कमी खाल्लं तरच तुमचं वजन कमी होणार. सो कॅलरी डेफिसिट मोड मध्ये गेला तरच तुम्ही लठ्ठपणापासून ते बारीक हळूहळू होत राहणार. आणि मी सांगेन की बाबा हळूहळू बारीक होणं हेच चांगलं आहे. मी असं कधीच तुम्हाला ऍडवाइस नाही करणार की बाबा लगेच कॅलरी डेफिसिट मध्ये गेल्यानंतर महिन्याला 10 किलो कमी करा, अजिबात नाही. महिन्याला फक्त 2 ते 3 किलो मॅक्झिमम म्हणतोय मी. अर्धा किलो जर कमी झाला तरी चालेल, पण तो ग्राफ खाली खाली येत राहणं हे खूप गरजेचं आहे. तर मग कॅलरीज मध्ये तुम्ही काय काय खाल्लं पाहिजे, जसं की आपण 3 प्रकार असतात, आपण 3 भाग असतात, 3 कॉम्पोनंट्स असतात आपल्या जेवणाचे. एक आहे कार्बोहायड्रेट्स, दुसरा आहे प्रोटीन्स आणि तिसरा आहे फॅट्स. ओके, बाकी विटॅमिन्स वगैरे ते सगळे ऍडजंक्ट झाले. मेन आपल्या आहारामध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आणि फॅट्स असतात. तर नॉर्मली वी ॲज इंडियन्स, म्हणजे आपण भारतीय म्हणून आपण कार्बोहायड्रेट्स खूप जास्त खातो. म्हणजे वी आर कार्बेटेरियन्स. म्हणजे आपल्या आहारामध्ये कार्बोहायड्रेट्स हा प्रकार खूप जास्त असतो. म्हणजे पोळी आपण जास्त खातो, आपण भात जास्त खातो, आपण फळांमध्ये पण थोडे कार्बोहायड्रेट्स असतात. त्याच्यामुळे ह्या सगळ्या प्रकारामध्ये आपण कार्बोहायड्रेटचं प्रमाण जवळ 60 ते 70% असतं, प्रोटीन्स फक्त 20% असतं आणि फॅट 10% असतं. तर ह्याच्यामुळे कार्बोहायड्रेट्स मध्ये काय होते, कार्बोहायड्रेट्स आर पॉवर हाऊस, कार्बोहायड्रेट्स पाहिजेतच आपल्याला. पण कार्बोहायड्रेट्समुळं जेवढं आपण वापरतो बेसल मेटाबॉलिक रेटसाठी, म्हणजे माझ्या डेली ऍक्टिव्हिटीज जेवढं वापरतो त्याच्यापेक्षा जे काही जास्त आपण कार्बोहायड्रेट्स खाल्लेले असतात ते सगळं फॅटमध्ये रूपांतर होतं.
एक्सेस कार्बोहायड्रेट पोटामध्ये जाऊन फॅटमध्ये रूपांतर होतं. लिव्हर आणि त्याच्यावर तुमच्या गेअरच्या सगळीकडे ढेरी आलं, लिव्हर आलं, आतल्या ह्याच्यामध्ये. सो फॅटमध्ये परत 3 प्रकार असतात. एक आहे की सबक्युटेनियस फॅट, म्हणजे माझ्या स्किन खाली जो फॅट आहे दॅट इज सबक्युटेनियस फॅट. आज ढेरीमध्ये आपल्या ऑर्गनच्या भोवती जो काय फॅट तयार होतो तो आहे विसरल फॅट. तिसरा रेट्रोपेडल म्हणजे बॅक पाठीमध्ये फॅट. मेन हा जो विसरल फॅट आहे हा खूप डेंजरस आहे. विसरल फॅटमुळेच तुम्हाला सगळे आजार होतात. त्यामुळे हे सगळ्या आजाराचं मूळ कारण हे विसरल फॅट आहे. प्लस सबक्युटेनियस फॅट इज रिस्पॉन्सिबल फॉर डायबिटीस ऑल्सो, कारण हे पेरिफरल इन्सुलिन रेजिस्टन्स जास्त वाढवतं. तर परत वी कॅन कम टू द फूड कंटेंट. लो कॅलरी डाएट. तर कॅलरी डेफिसिट. तर लो कॅलरी डाएट म्हणजे आपल्याला खूप लो कॅलरी डेफिसिट मध्ये राहणं गरजेचं नाहीये. बेसल मेटाबॉलिक रेट माहित असणं खूप गरजेचं आहे. कार्बोहायड्रेट्स आय विल सजेस्ट की आपल्या आहारामध्ये प्रोटीन्स हे 50% पाहिजे. ओके. कार्बोहायड्रेट्स हे 30 ते 40% पाहिजे. फॅट हे 10 ते 20% पाहिजे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट, कारण जेवढं प्रोटीन्स आर लाईक मेटाबॉलिक बर्नर्स ऑल्सो. प्रोटीन्स आर गुड फॉर मसल्स. प्रोटीन्स आर लाईक मेटाबॉलिक बर्नर्स, आणि त्याच्यामुळे तुमचं प्रोटीन डझंट गेट कन्वर्टेड टू फॅट मच मोर, आणि त्याच्यामुळे आपलं वजन आटोक्यात राहतं. आपण बऱ्याच वेळा काय करतो की भूक लागली की लगेच जेवायला बसतो. की आधी काय खातो, पोळी भाजी खातो. आपण घरी लगेच पोळी भाजी खातो, आणि जेवढं भूक लागेल तेवढं पोळ्या पण जास्त जातात. आणि पोळी जास्त 4 पोळ्या खाल्ले, 3 पोळ्या खाल्ले, आणि पोळी आणि भाजी, आणि नंतर मग भात आणि वरण. हे जर तुम्ही खात असाल तर मग जशी भूक लागते तसं आपण पोळ्या जास्त खातो. गरम गरम अजून 2 पोळ्या जास्त जातात. त्याच्यामुळे कार्बोहायड्रेट्स जास्त खातो, प्रोटीन्स माहित नाही. भात आणि वरण आपलं बरंच वेळ काय असतं की आपण भात घेतो आणि त्याच्यावरती वरण टाकतो. दॅट इज अ व्हेरी रॉंग मेथड ऑफ इटिंग वरण भात. ओके. आपण उलट एका वाटीमध्ये वरण घ्यायला पाहिजे, त्यात 2 ते 3 चमचे भात टाका फक्त. त्यामुळे प्रोटीन्स, डाळीमध्ये प्रोटीन्स असतं, तर प्रोटीन जास्त गेले आणि कार्बोहायड्रेट्स कमी गेले. अशा प्रकारे तुम्ही प्रोटीनचं प्रमाण जास्त वाढवायला पाहिजे. प्लस भूक लागल्यानंतर बऱ्याच वेळा असं होतं की भूक लागल्यानंतर आधी आपण पोळी भाजी खाण्यापेक्षा आधी फ्रुट्स खाल्ले पाहिजे. फ्रुट्स खावा, आधी प्रोटीन्स खावा. तुम्ही कुठल्याही बुफेला जर गेला तर आधी तुम्हाला लगेच रोटी आणि मेन कोर्स नाही देत. आधी काय असतं, तुम्हाला काहीतरी ड्रिंक देतात. तर ड्रिंक इज जस्ट टू सॅटिस्फाय युअर दॅट हंगर सेन्सेस तो सॅटिस्फाय करतो. आधी ड्रिंक कुठलं दिल्यानंतर सूप देतात किंवा ड्रिंक देतात, वेलकम ड्रिंक असतं. त्यानंतर तुम्हाला स्टार्टर्स देतात. व्हॉट आर स्टार्टर्स कुठले पनीरचे असतात किंवा चिकनचे असतात. सो दीज आर प्रोटीन्स. त्यामुळे हा जो काही बुफेचा प्रकार आहे दॅट इज प्रॉपर वे ऑफ इटिंग युअर डाएट. त्यामुळे तुम्ही आधी प्रोटीन्स खाल्लं पाहिजे. प्रोटीन्स खाल्लं की तुमचं आधी पोट भरतं, त्याच्यामुळे त्यानंतर तुमचा मेन कोर्स हा कमी होत जातो. तुम्ही आधी डेझर्ट नाही खाल्लं पाहिजे. सो डेझर्ट इज अगेन व्हेरी हाय कार्बोहायड्रेट. हाय कार्बोहायड्रेट म्हणजे त्यापेक्षा सिम्पल कार्बोहायड्रेट म्हणतो आपण. दॅट इज शुगर कंटेंट जास्त असतं. शुगर कंटेंट जास्त असतं, जेवढं शुगर कंटेंट जास्त तेवढं जास्त फॅटमध्ये रूपांतर होतं. सो डेझर्ट शुड बी इटन लास्ट. सो फर्स्ट वेलकम ड्रिंक, मग स्टार्टर्स प्रोटीन्स, मग नंतर तुमचं मेन कोर्स रोटी आणि सब्जी, रोटी डाळ जे काय असेल ते. त्यानंतर भात आपण खातो, त्यानंतर डेझर्ट खातो. कारण डेझर्ट आपण खूप कमी खाल्लं पाहिजे, स्टार्टर्स जास्त खाल्ले पाहिजेत, आणि मेन कोर्स अजून कमी खाल्लं पाहिजे. तर हा असा कोर्स आपण घरी पण करायला पाहिजे की बाबा प्रोटीन जास्त खाणे, कार्बोहायड्रेट्स कमी खाणे, आणि फॅट्स त्याच्यापेक्षा कमी खाणे. 50% प्रोटीन, 30 ते 40% कार्बोहायड्रेट, आणि 10% हेल्दी फॅट. येस. जसं त्याच्यामुळे एकदम काही जण लो कार्बोहायड्रेट डाएट म्हणतात. सो खूप लो कार्बोहायड्रेट पण गरजेचं नाहीये, कारण आपल्याला जीवन जगण्यासाठी कार्बोहायड्रेट आवश्यक आहे. त्यामुळे कार्बोहायड्रेट बंद करणे, फक्त प्रोटीन्स खाणे हे पण चांगलं नाही. नो फॅट पण म्हणतात, लो फॅट म्हणतात किंवा नो फॅट म्हणतात, पण फॅट पण गरजेचं आहे. कारण आपल्या स्किनच्या ग्लोसाठी आपले काही विटॅमिन्स आहेत A, D, E आणि K, ह्याच्या अब्झॉर्प्शनसाठी फॅट लागतं. त्यामुळे फॅट पण 10 ते 20% आपल्या आहारामध्ये पाहिजे म्हणजे पाहिजे. फक्त तुम्ही चांगलं फॅट घ्यायला चालू करा. गुड फॅट घेतलं पाहिजे, ट्रान्स फॅट्स नाही घ्यायला पाहिजे. तळलेले पदार्थ जास्त खायचे ट्रान्स फॅट्स, कारण त्याच्याचं रूपांतर हे बॅड कोलेस्ट्रॉल मध्ये झालेलं असतं. मग गुड फॅट्स घ्यायला पाहिजे. तुम्ही उलट रोज 2 ते 4 चमचे तूप जर तुमच्या आहारामध्ये घेतलं चांगलं आहे. म्हणजे तूप हा फॅट आपल्या शरीरासाठी खूप चांगला आहे. येस, इट इज गुड फॉर अ स्किन, इट इज गुड फॉर अ जॉईंट्स. बेसिकली आपले जॉईंट्सची काही जी फ्लेक्झिबिलिटी असते हे तुमच्या गुड फॅटमुळे चांगलं असतं. डाएट हा खूप महत्वाचा कंपोनंट आहे सर, पण डाएटच्या व्यतिरिक्त आणखीन काय काय तुम्ही सजेस्ट करता? जसं मी म्हटलं की वेट लॉस साठी म्हणजे लठ्ठपणा कमी डाएट हा खूप मेजर कॉम्पोनंट आहे. 80% इज डाएट. पण बाकीचे पण खूप कॉम्पोनंट आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही फक्त डाएट कंट्रोल केलं म्हणून वेट लॉस होईलच असं नाहीये. वेट लॉस होतोच, पण त्याच्याबरोबर हेल्दी राहण्यासाठी
बाकीच्या गोष्टी पण आपल्याला कराव्या लागतात. तर वेट लॉस मध्ये फर्स्ट पार्ट इज डाएट कंट्रोल, सेकंड पार्ट इज एक्सरसाइज. एस्पेशली म्हणजे हा एक्सरसाइजची सवय आपल्यामध्ये हे लहानपणापासूनच लागलं पाहिजे. सो आय विल सजेस्ट ऑल द यंग पॅरेंट्स की बाबा त्यांनी त्यांच्या मुलांमध्ये एक्सरसाइजची सवय लावली पाहिजे. आणि मुलांमध्ये एक्सरसाइज सवय कधी लागेल, जेव्हा यू आर एक्सरसाइजिंग. त्यामुळे ती सवय आधी तुमच्यामध्ये चालू करा, मग तुमच्या बरोबर मुलांना पण ते करायला लावा. म्हणजे इट शुड नॉट बी लाईक हे तू एक्सरसाइज कर रे, तू हे कर, मोबाईलवरती बसतो आणि मी मोबाईलवरती बसतो, असं नको. म्हणजे अक्षरशः मागच्या महिन्यात एक मुलगा आला की डॉक्टर मी खूप खेळतो. काय खेळतोस? मी फुटबॉल खेळतो. तर वडील म्हणतो तू कधी जातोस फुटबॉलला? मला तर माहिती तू घरीच असतो. हा, मी मोबाईलवरती खेळतो ना, कॉम्प्युटरवरती खेळतो. सो फुटबॉल किंवा क्रिकेट खेळणं आता हे घरी जास्त झालेलं आहे. तर त्याच्यापेक्षा त्यांना मैदानात जाऊ दे, ग्राउंडवरती जाऊ दे, खाली सोसायटीमध्ये खेळायला जाऊ दे. सो तो महत्वाचा भाग आहे. सो दे शुड प्ले मोर ऑफ आउटडोर स्पोर्ट्स, कारण तो इज अ फॉर्म ऑफ एक्सरसाइज. प्लस तुम्ही एक्सरसाइज करणं पण गरजेचं आहे. एक्सरसाइज मध्ये जर बघितलं की प्रत्येक जण म्हणतं की आम्ही एक्सरसाइज करतो डॉक्टर साहेब. म्हणजे कसं? आम्ही रोज वॉकिंगला जातो. सो वॉकिंग इज अ नॅशनल एक्सरसाइज. सो वॉकिंग इज नॉट अन एक्सरसाइज ऍट ऑल. वॉकिंग मध्ये पण दोन प्रकारचे असतात की बाबा जे आजारी पडल्यानंतर मला हार्ट डिसीज झालं, मला अँजिओप्लास्टी झालं, त्यानंतर वॉकिंगला जाणं, दॅट इज वॉर्निंग वॉक. आणि जे वॉर्निंगच्या आधी जातात दॅट इज मॉर्निंग वॉक. येस. त्याच्यामुळे वॉकिंग इज नॉट. वॉकिंगमुळे काय होतं? फक्त तुमच्या पायाचं एक्सरसाइज. वॉकिंगमुळे तुमचं फक्त पायाचं एक्सरसाइज होतो. एक्सरसाइज पण नाही की फक्त त्याची मुवमेंट होते. त्याच्यामुळे तुमचं मसल डेव्हलपमेंट होत नाही, मसल टोन डेव्हलप होत नाही. यू हॅव टू डेव्हलप युअर मसल टोन. कारण जसं मी म्हणलं की आफ्टर द एज ऑफ 40 देर इज सार्कोपेनिया. सार्कोपेनिया म्हणजे तुमचा मसल लॉस होत जातो. आफ्टर द एज ऑफ 40 एव्हरी इयर यू लूज 1% ऑफ युअर मसल मास. जेवढा मसल मास लूज होतो दॅट इज कन्वर्ट इन टू फॅट. आणि मग फॅट मास वाढतो आणि त्याच्यामुळे तुम्हाला आजार होतो. त्याच्यामुळे बऱ्याच जणांना आजार हे 40च्या नंतर येत जातात. एक्सरसाइज मध्ये 3 प्रकार खूप महत्वाचे आहेत. एक तर वॉकिंग, जॉगिंग, सायकलिंग किंवा तुमचं जे काय पॅडलिंग करता हे सगळं, दिस आर ऑल नोन एज एरोबिक एक्सरसाइजेस. एरोबिक एक्सरसाइजेस इज गुड फॉर हार्ट बिकॉज इट इम्प्रूव्ह युअर हार्ट ऍक्टिव्हिटी आणि त्याच्यामुळे इट इज गुड फॉर युअर हार्ट. जसं मी म्हटलं की वॉकिंग मध्ये ब्रिस्क वॉकिंग, नॉर्मल वॉकिंग नाही. मी फिरायला गेलो, सकाळी गप्पा मारत फिरलो आहे, दॅट इज नॉट वॉकिंग ऍट ऑल. ते फक्त तुमचा लेजर वॉक झाला. इट इज ब्रिस्क वॉकिंग. तुम्हाला घाम आला पाहिजे. बायका भरपूर जण अशी फिरतात, गप्पा मारत फिरत नाही, आम्ही वॉकिंग केलं, दॅट इज नॉट वॉकिंग. न गप्पा मारता वॉकिंग करता आलं पाहिजे. बोलता यायला नाही पाहिजे. बोलता नाही यायला पाहिजे, म्हणजे गप्पाच मारता नाही आलं पाहिजे. दॅट इज नॉर्मल वॉक, ब्रिस्क वॉकिंग. ब्रिस्क वॉकिंग, जॉगिंग, सायकलिंग, दिज आर ऑल एरोबिक्स. बट ते पण 30 मिनिट्स ते 45 मिनिट्स केलेलंच बरं असतं. कारण जेवढं तुम्ही एरोबिक्स जास्त करता तेवढी तुम्हाला जास्त भूक पण लागू शकते. सो एरोबिक्स इज गुड फॉर 30 to 45 मिनिट्स ओनली, नॉट मोर देन दॅट. सेकंड, बरेच जण पेशंट्स म्हणतात आम्ही योगा करतो डॉक्टर, एक्सरसाइज करतो म्हणजे आम्ही योगा करतो. अगेन आय विल टेल, योगामध्ये पण 80% योगा इज फॉर फ्लेक्झिबिलिटी. म्हणजे तुमचे मसल थोडे वर्क होतात, तुमचे जॉईंट्स मूव्ह होतात, दॅट इज फ्लेक्झिबिलिटी. देर इज पॉवर योगा, ज्याच्यामध्ये तुमचे मसल्स तुम्ही तुमच्या बॉडी वेट यूज करून पण तुमचं मसल मास वाढतो. सो आय एम नॉट सेइंग की बा योगा इज बॅड. योगा इज गुड फॉर फ्लेक्झिबिलिटी. बट 80% जे आपले इंडियन्स योगा करतात दॅट इज जस्ट फॉर फ्लेक्झिबिलिटी. स्ट्रेचिंग होतं थोडंसं, प्राणायाम हे ते करतात, दॅट इज जस्ट फॉर फ्लेक्झिबिलिटी. सो फर्स्ट इज एरोबिक्स, दॅट इज गुड फॉर हार्ट हेल्थ. सेकंड इज योगा, दॅट इज गुड फॉर फ्लेक्झिबिलिटी. मेजर टाइप ऑफ एक्सरसाइज विच यू शुड डू इज स्ट्रेंथ ट्रेनिंग. स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणजे वेट ट्रेनिंग. म्हणजे तुमची वजन घेऊन, तुमच्या वजनानं किंवा काही डंबेल्स घेऊन, ह्याच्यानं जे की तुम्ही वजन एक्सरसाइज करता जिम मध्ये जाऊन किंवा घरी पण. मी असं नाही म्हणत की प्रत्येकाने जिम लावलंच पाहिजे, कारण प्रत्येक वेळी जिमला जाणं म्हणजे काय, मग तयार व्हा, मग तिकडे जावा, कसं जायचं, माझ्यावर कोण नाहीये, ह्या सगळे जे काही कारणं असतात. त्याच्यापेक्षा मी प्रत्येक पेशंटला तुम्ही घरच्या घरी तुम्ही 2 ते 5-10 किलोचे वजन आणू शकता, डंबेल्स. त्याच्यामुळे पण तुम्ही एक्सरसाइज करू शकता. किंवा उठा बैठक, स्क्वॅट्स हे करू शकता, सूर्यनमस्कार करू शकता, पुशअप्स करू शकता, प्लॅंक्स करू शकता. ह्याच्यामुळे पण तुमचे जे काही वेट मसल्स असतात ते ऍक्टिव्ह होतात. एस्पेशली युअर हेवी मसल ग्रुप्स. व्हॉट आर हेवी मसल ग्रुप्स? युअर थाय मसल्स, युअर बटक मसल्स, युअर बॅक मसल्स. दिस आर हेवी मसल ग्रुप्स. त्याचं ऍक्टिव्हिटी जास्त झालं पाहिजे. अँड दे फॉर्म द कोर बॉडी. त्यामुळे कोर बॉडी एक्सरसाइज जेवढे जास्त कराल तेवढं तुम्ही जास्त हेल्दी राहाल, कारण तिथल्या मसल्सला
जेवढं तुम्ही ऍक्टिव्हिटी कराल त्याचा टोन मेंटेन करण्यासाठी बॉडी पण जास्त कॅलरीज स्पेंड Burn करतात, करतो. बर्न करतो. त्यामुळे तुमचा बेसल मेटाबॉलिक रेट वाढतो. त्यामुळे थोडं जरी जास्त जरी खाल्लं, तुम्ही एक्सरसाइज करत असाल तर तुमचं बेसल मेटाबॉलिक रेट वाढल्यामुळे तुमचं वजन वाढतं. सो एंगेजिंग युअर हेवी मसल ग्रुप्स इज व्हेरी इम्पॉर्टंट, आणि ते फक्त वेट ट्रेनिंगमुळे होतं. तुम्ही घरच्या घरी फक्त स्क्वॅट्स जरी केले रोज, डेडिकेटेडली ते एक्सरसाइज करायला पाहिजे. स्क्वॅट्स म्हणजे उठा बैठक. काही जण उठा बैठक जमत नाही इनिशियली, नो प्रॉब्लेम, यू डू असिस्टेड स्क्वॅट्स. खुर्चीला पकडा, टेबलला पकडा, खाली उठा बैठक करा, त्याच्याने चालू करा, मग हळूहळू तुम्ही स्वतःच्या ह्याच्यावरती जावा. सो मी म्हणतो की तुमच्या बेडरूम मध्ये तुम्ही उठा बैठक करू शकता, तुमच्या बेडरूम मध्ये किंवा कुठल्याही लिव्हिंग रूम मध्ये तुम्ही जोर मारू शकता, तुमच्या बेडरूम किंवा तुमच्या कुठल्याही रूम मध्ये तुम्ही सूर्यनमस्कार घालू शकता. हे जरी रोज तुम्ही डेडिकेटेडली केलं तरी यू शुड रिमेन हेल्दी. सो एक्सरसाइज हे जे 3 प्रकार आहेत, एरोबिक्स, योगा आणि वेट ट्रेनिंग, हे 3 प्रकार करणं खूप गरजेचं आहे. लहानपणी आठवायचं की प्रत्येक गोष्ट घरामध्ये चुकीचं केलं आई वडील उठावश्यक करायचे. येस, स्कूलमध्ये गेलं, काही स्कूल लेट गेलं 100 उठावश्यक हो, कर. हो. एखादं जर होमवर्क केलं नाही उठावश्यक कर. काही चुकीचं केलं तरी सुद्धा शिक्षा त्यामुळे उठावश्यक. जो शाळेमध्ये ज्यानं जास्त चुका केल्या तो जास्त हेल्दी आहे. पण आजकाल नाही करतायत कारण allowed- रागवता पण येत नाहीये. दॅट शुड स्टार्ट ऍक्च्युअली. फिजिकल एक्सरसाइज इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण जेवढं फिजिकल एक्सरसाइज कराल, जेवढे तुमचे मसल्स वर्कअप राहतील, तेवढं तुम्ही जास्त दिवस एक निरोगी दीर्घायुष्य जगाल. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता तुम्ही मला एक्सरसाइज सांगितलं, डाएट सांगितलं, ह्याच्या व्यतिरिक्त आणखीन काय कंपोनेंट जे की तुमचं वेट कमी करण्यासाठी किंवा वेट वाढू न देण्यासाठी महत्वाचे आहेत? सो व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. कारण कसं आहे की आतापर्यंत असं होतं की फक्त डाएट अँड एक्सरसाइज केले की तुमचं वजन आटोक्यात राहिलं आणि यू शॅल रिमेन हेल्दी. बट इन दिस 21st सेंचुरी, जसं आपलं कॉम्पिटिशन वाढलेलं आहे, जसं आपले लाईफस्टाईल चेंज होत चाललेले आहेत, त्याच्यामध्ये 2 फॅक्टर्स अजून ऍड झाले आहेत विच इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर वेट लॉस ऑर प्रॉपर बिंग हेल्दी. दॅट इज स्लीप आणि स्ट्रेस. कारण आपलं जास्त रात्री जागरण जास्त होत चाललंय. मोबाईल झालं, टीव्ही झालं, आपल्या पार्ट्या झाल्या, हे सगळे रात्री जास्त चालतात. म्हणजे आपल्या पार्ट्या 9-10 नंतर चालू होतात. त्याच्यामुळे रात्रीचं जागरण वाढलं. रात्रीचं जागरण वाढलं, स्लीप कमी झालं. स्लीप शुड बी टेकन फॉर मिनिमम 7 to 8 hours पर 7 ते 8 घंटे. दॅट टू अनइंटरप्टेड. म्हणजे असं नाही की मी दुपारी 2 तास झोपलो, मग संध्याकाळी 2 तास झोपलो, मग रात्री 3 तास. दॅट इज नॉट अ गुड स्लीप पॅटर्न ऍट ऑल. प्रॉपर अनइंटरप्टेड 7 to 8 hours झोपलं पाहिजे. स्लीप मध्येच आपली बॉडीची ऑटो रिकव्हरी येस, आणि पूर्ण जे काही डिफेक्ट आहेत, प्रॉब्लेम आहेत, त्यांची प्रॉपर मेंटेनन्स सगळ्या गोष्टी होतात. प्रत्येक बॉडीला मेंटेनन्स लागतं. प्रत्येक मशीनला जसं लागतं तसं आपण बॉडी इज ऑल्सो लाईक अ मशीन. आपलं मशीन मेंटेनन्स ठेवायचं असतं. स्लीप खूप महत्वाचं आहे. दॅट टू पीसफुल स्लीप, म्हणजे जागून किंवा हे करून असे पीसफुल. त्यामुळे मोबाईल जवळ ठेवू नका. रात्री मोबाईल जास्त बघू नका. कारण जेवढं तेवढं ब्लू लाईट तुमच्या रात्री जातं तुमच्या डोळ्यामध्ये, तेवढं स्लीप डिस्टर्ब होतं. मेलाटोनिन सिक्रेट होत नाही. कारण आपल्याला एक रात्रीचं सूर्य गेल्यानंतर जो अंधार पडतो, त्या अंधार पडलेल्या पुढच्या 2 घंट्यामध्ये मेलाटोनिन सिक्रेट होतो. जो मेलाटोनिन सिक्रेट होतो ते तुम्हाला डीप स्लीप कडे घेऊन जातो. पण आजकालचा प्रॉब्लेम असा आहे की स्क्रीन इव्हन झोपण्याच्या लास्ट मिनिट पर्यंत सुद्धा स्क्रीन बघत राहतो, रील्स बघत राहतो. त्यामुळे तो डोक्याला एक सिग्नलच भेटत नाही की आता हे झोपीचा टाइम झालेला आहे. त्यामुळे तो अनइंटरप्टेड. बरेच पेशंट म्हणतात रात्री झोप लागत नाही. त्याचं कारण आहे, सगळ्यात एक गोष्ट करा, रात्री 8च्या नंतर मोबाईल तुमच्या बेडरूम मध्ये येऊ देऊ नका. मोबाईल स्क्रीनच बंद करा. मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप, कॉम्प्युटर सगळंच. सो स्क्रीन टाइम हा 8च्या नंतर नाहीच पाहिजे. जेवढा स्क्रीन टाइम कमी तेवढा फॅमिली टाइम पण वाढेल. सो स्लीप इज व्हेरी इम्पॉर्टंट. सेकंड इम्पॉर्टंट पार्ट इज स्ट्रेस. आजकाल जसं लाईफस्टाईल चेंज होत चाललंय, जसं कॉम्पिटिशन वाढत चाललेलं आहे, तसं स्ट्रेस पण खूप वाढलेला आहे. आणि खूप गोष्टी होत आहेत आपल्या आयुष्यामध्ये. त्याच्यामुळे स्ट्रेस जसा वाढत जातो तसा तुमचं झोप कमी लागते. झोप कमी लागल्यामुळे देर इज वन हॉर्मोन नोन एज कॉर्टिसॉल, विच इज ऑल्सो नोन एज स्ट्रेस हॉर्मोन. हा कॉर्टिसॉल आपल्या बॉडीमध्ये वाढला की त्याच्यामुळे हायपोग्लायसेमिया होतं, म्हणजे आपलं भूक जास्त लागते. स्ट्रेसमध्ये आपण जास्त खातो, तर त्याच्यामुळे स्ट्रेस इटिंग म्हणून एक प्रकार असतो. त्यामुळे ज्यावेळी स्ट्रेस होतो त्यावेळी आपलं खाणं पण जास्त वाढतं. रात्री जागरण झालं की एक एक्स्ट्रा मील वाढते. कारण रात्री 1-2 वाजेपर्यंत तुम्ही जागला की रात्री 1-2 वाजता मला परत भूक लागते. मग फ्रीजमध्ये सगळं अनहेल्दी फूड किंवा बाहेरचं पाकिटातलं फूड, पॅकेट फूड हे जास्त वाढतं. त्याच्यामुळे तुम्हाला, कारण शेवटी रात्री काय हेल्दी फूड मिळणारच नाही, तुम्हाला अनहेल्दी फूडच मिळतं. अनहेल्दी फूड वाढल्यामुळे अजून ओबेसिटी वाढतं. त्यामुळे स्ट्रेस आणि डिस्टर्ब स्लीप आर अगेन व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर्स फॉर ओबेसिटी. स्ट्रेस म्हणजे
एखादी गोष्टीला स्ट्रेस घेणं का त्याला रिॲक्ट करणं त्याच्यामुळे आपणाला? येस, स्ट्रेस म्हणजे देर इज अगेन, जसं आपण गुड फॅट बॅड फॅट, तसं गुड स्ट्रेस अँड बॅड स्ट्रेस. मी काम करतो तर स्ट्रेस घेणं इज ओके, पण तो कसा रिॲक्ट करणं त्या कामाला, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. आजकाल असं आहे की मला ऑफिसमध्ये स्ट्रेस होते, म्हणजे काही घरी बसलं तर आणखीन त्याचं जास्त स्ट्रेस वाढू शकते. येस, तर तुम्ही त्या स्ट्रेसला मॅटिगेट करायला पाहिजे, मेडिटेट करायला पाहिजे, जेणेकरून तुम्ही एखाद्यानं तुम्हाला वरडलं बसणं तरी त्याला वरडलेलं तुमच्यावरती घ्यायचं किती हे तुम्हाला डिसाईड करायचं. कारण त्याचं जे ओरडणं आहे हे किंवा तुम्ही सुधारावं म्हणून असतं किंवा मग त्याचं काम झालं पाहिजे. ठीक आहे, तुम्ही तुमचं काम करा, त्याचं ओरडणं तुमच्या डोक्यात नका ठेवू. तेव्हा तो मला ओरडला, मग मला स्ट्रेस आला, मग माझं काम पण नाही झालं, असं नका करू. काम कम्प्लीट करण्यासाठी ते त्यांनी ओरडलेलं आहे, काम कम्प्लीट करून त्यांना देऊन टाका. व्हाय टू टेक. सो ॲज यू सेड की रिॲक्शन टू द स्ट्रेस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. डोंट रिॲक्ट, डोंट ओव्हर रिॲक्ट, डोंट रिॲक्ट ऑल्सो. रिॲक्शन कमी असावी, जेवढं रिॲक्शन कमी असेल तेवढं स्ट्रेस कमी राहील. आणि बऱ्याचशा गोष्टी अशा झाल्या की बाबा IPL म्हणा, आजकालच्या पॉलिटिक्समध्ये म्हणा, की बाबा कोणतरी XYZ पर्सन मुख्यमंत्री झाले, त्याचा स्ट्रेस मी किती घेणार, स्ट्रेस तुम्ही किती घेणार, खूप हा एक फरक असतो. तर मग तो रिॲक्शन कसा घ्यायचा हे तुम्ही डिसाईड करायला पाहिजे. मग जेवढं स्ट्रेस कमी असेल तेवढं तुम्ही हेल्दी राहाल, जेवढं स्लीप अनलिमिटेड स्लीप राहील तेवढं तुम्ही हेल्दी राहाल. सो जसं डाएट अँड एक्सरसाइज फॉर्म अ व्हेरी मेजर इम्पॉर्टंट रोल इन बिंग हेल्दी आणि ओबेसिटी रिड्यूस करण्यासाठी, तसं स्लीप आणि स्ट्रेस हे पण 2 नवीन पिलर्स झालेले आहेत फॉर कंट्रोलिंग ओबेसिटी. पण मी सांगेन की फॉर एनी वेट लॉस जर्नी, म्हणजे आता वेट लॉस जर करायचं असेल तर बरेच जण असं नाही, मला डाएट एक्सरसाइज जमत नाही, मी काहीतरी मेडिसिन घेतो, मी काहीतरी सर्जरी करून घेतो, मी काहीतरी बलून टाकून घेतो आणि मग मी वजन कमी करेन, मला हे काही जमत नाही, मला खायला आवडतं. तर मी स्पेसिफिकली सांगेन फॉर एनी वेट लॉस जर्नी, इफ यू आर नॉट एबल टू फॉलो डाएट एक्सरसाइज, सगळे वेट लॉस जे काही ट्रीटमेंट्स आहेत ते फेल होणार. सो प्रत्येक घराचा जसा पाया खूप स्ट्रॉंग लागतो, तसा ह्या वेट लॉस जर्नीमध्ये तो पाया आहे तो डाएट अँड एक्सरसाइज आहे. तर डाएट अँड एक्सरसाइज जमत नसेल तर कुठलेही वेट लॉस तुम्हाला ट्रीटमेंट उपयोगी होणार नाही. ओके, खूप सुंदर सर. म्हणजे डाएट, एक्सरसाइज, गुड स्लीप अँड लेस जितकं स्ट्रेस, शक्य आहे तितकं कमी स्ट्रेस. कमी स्ट्रेस. व्हेरी नाईस. येस. आणि ह्याच्यानंतरच जर तुमचं वजन कमी होतं, देर आर मेनी फॅक्टर्स. हे सगळं केल्यानंतर तुमचं वजन कमी होत नसेल तर मग देर आर मेनी अदर ट्रीटमेंट ऑप्शन्स अवेलेबल टू रिड्यूस युअर वेट. पण हे जोपर्यंत तुम्ही ते सावरत नाही, हे जोपर्यंत तुम्ही कंट्रोल करत नाही, तोपर्यंत पुढच्या स्टेपपर्यंत जाणं काही उपयोगाचं नाही. डाएट आणि लाईफस्टाईल खूप महत्वाचं आहे सर. डाएट म्हटल्यानंतर भरपूर डाएटचे फॅड आहेत. कोण म्हणते किटो डाएट घ्या, कोण म्हणते पॅलिओ डाएट घ्या, कोण म्हणते इंटरमिटंट फास्टिंग करा आणि दीक्षित डाएट म्हणतात. सर त्याबद्दल तुमचं ऍज अ एक्सपर्ट जो की ओबेसिटीला ट्रीटमेंट करतात, तुमचं मत काय? तर कसं आहे की जसं मी म्हणेन की बाबा एक वन साईज डझंट फिट ऑल. म्हणजे किंवा माझं शर्ट तुम्हाला बसणार नाही, तुमचं शर्ट दुसऱ्याला बसणार नाही. म्हणजे असं नाहीये की बाबा एक डाएट घेतलं तर त्यांचं वजन कमी होतच असं. सो एव्हरी डाएट, हे जे काही किटो डाएट आहे, इंटरमिटंट फास्टिंग आहे, पॅलिओ डाएट आहे, भरपूर डाएटचे हे आहेत, ते एक डाएट घेतलं की सगळ्यांचंच वजन कमी होतं का, असं नाही होत. कुठल्या पर्सनला कुठलं डाएट फॉलो होईल, त्याच्यामुळे किती वजन कमी होईल हे सांगणं फार अवघड असतं. त्यामुळे प्रत्येक पेशंटला आपण असं नाही करू शकत की बाबा एकच ट्रीटमेंट दिली, असं नाही होत कधी. प्रत्येक पेशंटचं मेटाबॉलिझम वेगळं असतं, प्रत्येक पेशंटचं स्वतःचा अंगकाठ वेगळा असतो, प्रत्येक पेशंटचं डायजेशनचं जे काही हे असतं हे वेगळं असतं. त्यामुळं प्रत्येक पेशंटला किटो डाएटमुळे फरक पडतो का, असं काही नाही. काही पेशंटला फरक पडतो, काही पेशंटला फरक नाही पडत. प्रत्येक दीक्षित डाएट किंवा इंटरमिटंट फास्टिंग जे करतात त्यांना फरक पडतोच असं आहे का, असं नाही. कारण प्रत्येकाचं कामाचं स्वरूप वेगळं असतं, प्रत्येकाचं मेटाबॉलिझम वेगळं असतं. त्याच्यामुळं प्रत्येक डाएट हा एक प्रत्येक ह्याला सक्सेसफुल होईल असं काही नसतं. सो यू शुड ट्राय एव्हरी डाएट. जे डाएट सक्सेसफुल होईल ते तुम्ही ट्रायल करा आणि जर सक्सेसफुल झालं तर देन यू कॅन कंटिन्यू दॅट. सो यू शुड बी एबल टू ट्राय ऑल द डाएट्स. सगळे डाएट्स चांगलेच आहेत असं काही नाही की बाबा, कारण ते सगळे टाइम टेस्टेड असतात. बट असं नाहीये की बाबा दीक्षित डाएट म्हटलं की सगळ्यांचं दीक्षित डाएटनं बारीक होतच. सो ऑल द डाएट शुड बी डन अंडर मेडिकल सुपरविजन अगेन. म्हणजे असं नाही की बाबा मी मित्रांना दिलं, मैत्रिणी दिलं म्हणून लगेच तेच फॉलो केलं, असं नका करू. यू शुड ट्राय इट अंडर मेडिकल सुपरविजन. आणि त्याचं इफेक्ट्स पण असतात, कारण जेवढं वेट लॉस जास्त होतं तेवढं तुम्हाला गॉलस्टोन्स होऊ शकतात, बाकीचे त्रास, कारण तुम्हाला न्यूट्रिशनली वीक होऊ शकतात. शॉर्ट टर्म वेट लॉस आहे. तुम्हाला विटॅमिनची औषधं पण घ्यावी लागतात, कारण जर तुम्ही कॅलरी डेफिसिटमध्ये जात असाल, किटो डाएट घेत असाल फक्त, तर तुम्हाला कार्बोहायड्रेट्स पण कमी मिळतात, त्याच्यामुळे तुम्हाला पॉवर पण कमी मिळतं. सो देर आर सो मेनी, जसे प्रोज असतात तसे कॉन्स पण असतात प्रत्येक डाएटचे. त्याच्यामुळं
प्रत्येक डाएट किती वेळ घ्यायला पाहिजे ह्याला पण एक लिमिट असतं. वेट लॉसचे डाएट्स भरपूर आहेत, तर प्रत्येक डाएटला वेगवेगळे रिझन्स आहेत, वेगवेगळे सक्सेस फॅक्टर्स आहेत. तर प्रत्येक डाएट तुम्ही फॉलो करून तुम्हाला जे सक्सेसफुल होईल, जे सूट होईल ते तुम्ही फॉलो करणं गरजेचं आहे. ऍज एक्सपर्ट आपण असं सांगूयात का, एक्स्ट्रीम डाएट कोणतंही नावाखाली काहीतरी एक्स्ट्रीम, म्हणजे मी फॅटच घेणार नाही, मी कार्बोहायड्रेटच घेणार नाही, मी प्रोटीनच घेणार नाही, त्यापेक्षा बॅलन्स डाएट घ्या आणि परसिस्टंट कन्सिस्टंट मेंटेन ठेवा. Yes. एक्सेस कोणताही भाग करू Yes. नका, असं सांगता येईल मी का? हे म्हणेन की बॅलन्स न्यूट्रिशियस डाएट घेणं हे खूप गरजेचं आहे. Okay. आणि बॅलन्स न्यूट्रिशियस डाएट कुठलं आहे? घरचं खाणं इज बॅलन्स न्यूट्रिशियस. एकदम सुंदर, एकदम त्यामुळे सुंदर. जेवढं तुमचं घरचं खाणं जेवण बोरिंग असेल, दॅट इज मोर बॅलन्स इन न्यूट्रिशियस आहे. जो विराट कोहलीने सांगितलं की मी फक्त अशाच गोष्टी बॉइल्ड आणि स्टीम आणि Yes. इव्हन 6-9 महिने हेच मी खातो, तर दॅट इज गुड फॉर हेल्थ. दॅट इज व्हेरी गुड फॉर हेल्थ. आणि थोडं चिटिंग तुम्ही कधी महिन्यातून एकदा असं करू शकता, तसं काही प्रश्न आहे. असं नाही की आपण काय बाहेरचं खायचंच नाही हे काय नाही, पण तो लिमिटमध्ये करणं फार गरजेचं आहे. प्लस मी अजून एक म्हणेन की बाबा आपण आजकाल पॅकेट फूड खूप जास्त खातो. प्रत्येक पॅकेट फूड मागे लेबल्स असतात, ते लेबल्स वाचायला चालू करा. त्याच्यामध्ये कॅलरीज किती आहेत, कार्बोहायड्रेट्स किती आहेत, फॅट्स किती आहेत, ट्रान्स फॅट्स किती आहेत, ते पामोलिन ऑइलमध्ये बनलेलं आहे का हे बघा तुम्ही, कारण पामोलिन ऑइल इज व्हेरी डेंजरस फॉर हेल्थ. तर मग कुठल्या तेलामध्ये बनलेला आहे, ह्या सगळ्या गोष्टी लेबल्स वाचणं. आपण लेबल्स वाचत नाही. ते शिकवणं आपणाला स्वतःला पण समजणं गरजेचं आहे आणि लेकरांना शिकवणं गरजेचं आहे. मी प्रत्येकाला सांगतो, तुमच्या पॅकेट मधलं जो काही खाताय, तुम्हाला पाम ऑइल आहे, त्याच्यामध्ये मैदा आहे, हाय कॅलरी डेन्स आहे, मीठ जास्त असते, प्रिझर्वेटिव्ह असतात, ऍडेड प्रिझर्वेटिव्ह असतात आणि आर्टिफिशियल स्वीटनर असतात. येस. तर ह्या सगळ्या गोष्टी हेल्थसाठी खूप खराब आहेत. त्यामुळं जेवढं जमेल तेवढं प्रोसेस्ड फूड्स आणि बेकरी आयटम्स हे जेवढं कमी खाल किंवा जेवढं अवॉइड कराल तेवढं जास्त चांगलं आहे. आणि सर, जर का आपण म्हणतोय, आजकाल एक नवीन फॅड आहे ओझेम्पिक, म्हणजे फास्ट तुमचं फॅट कमी करणे, फास्ट ओबेसिटी रिव्हर्स करणे, ही जी काही मेडिकेशन आहेत ओबेसिटी मध्ये, त्याच्याबद्दल तुमचं मत काय आहे? सो जसं आपण आता डाएट, एक्सरसाइज, लाईफस्टाईल चेंज, स्लीप, स्ट्रेस ह्याच्याबद्दल सगळं डिस्कशन केलं. हे सगळं झाल्यानंतरही जर कंट्रोल होत नसेल, कारण मेनी अदर फॅक्टर्स, कारण जर ह्या सगळ्या गोष्टींमुळे ही वेट लॉस होत नसेल, देन वी कॅन शिफ्ट ओव्हर टू मेडिसिन्स. तर मेडिसिन्समध्ये 2 प्रकार आहेत. एक तर आहे की आपण ओरली गोळ्या घेऊन पण आपण वजन कमी करू शकतो किंवा इंजेक्शन घेऊन कमी करू शकतो. गोळ्यांमध्ये काही असे मेडिसिन्स आहेत की ज्याच्यामुळे फॅट अब्झॉर्प्शन कमी होतं, ज्याला ऑर्लिस्टॅट म्हणून एक गोळी असते, मॉलिक्युलचं नाव आहे ते ऑर्लिस्टॅट, मी कुठल्या कंपनीचं नाव घेणार नाही. तर ऑर्लिस्टॅट म्हणून आहे, त्याच्यामुळे फॅट अब्झॉर्प्शन कमी होतं आणि त्याच्यामुळे तुमच्या मोशन्स मधून फॅट, जे काही तुम्ही फॅट खाल ते मोशन्स मधून फॅट निघून जातात. दॅट इज फॅट अब्झॉर्प्शन होतच नाही, त्यामुळे तुमचे मोशन खूप चिकट आणि ऑइली होतात. पण त्याच्यामध्ये तुमचं वजन जास्तच 5 ते 6 किलो वजन कमी होतं इफ यू टेक दॅट मेडिसिन फॉर 6 मंथ्स रेग्युलरली एव्हरी डे. नंतर अजून एक सेमाग्लुटाइडचं एक ओरल मेडिकेशन निघालेलं आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही रोज सकाळी ती एक गोळी खाल्ली की तुमचं नॉशा, वॉमिटिंग थोडंफार होतं, तुमची भूक लागायची कॅपॅसिटी कमी होते आणि क्रेविंग्स कमी होतात आणि त्याच्यामुळे तुमचं अगेन 8 ते 10 किलो ते 12 किलोपर्यंत वजन कमी होऊ शकतं. दॅट इज ओरल सेमाग्लुटाइड म्हणून एक टॅबलेट आहे. सो हे 2 ओरल टॅबलेट्स आहेत ज्याच्यामुळे तुमचं वजन कमी होऊ शकतं. अगेन आय विल टेल की हे सगळे जे मेडिसिन्स आहेत, दे शुड ऑलवेज बी टेकन अंडर मेडिकल सुपरविजन, ओव्हर द काउंटर. फार्मासिस्टनं सांगितलं, मित्रांना मैत्रिणीनं सांगितलं म्हणून हे घेऊ नका, कारण त्याचे भरपूर इंडिकेशन्स, कॉन्ट्राइंडिकेशन्स असतात. हे फक्त डॉक्टरलाच कळतं, डॉक्टरलाच माहित असतं. त्यामुळे तुमची हिस्ट्री डॉक्टरला सांगून हे मी घेऊ शकतो का हे विचारून घेणं जास्त गरजेचं आहे. आता जसं तुम्ही म्हटलं की एक नवीन फॅड आलं की इंजेक्शन्स आलेले आहेत ओबेसिटी कमी करायला. एस्पेशली आता करण जोहरचं घेतलं तर करण जोहरचं वजन कमी झालेलं आहे, तर मग त्यांनी इंजेक्शन्सनी कमी केलेलं आहे. तर इंजेक्शन्समध्ये 2 प्रकारचे इंजेक्शन्स आले, 3 नावं खूप फेमस झालेले आहेत. ते आहे ओझेम्पिक, दुसरा आहे विगोवी आणि तिसरा आहे मॉन्जारो. आता ओझेम्पिक आणि विगोवी दिज आर इंजेक्टेबल सेमाग्लुटाइड, म्हणजे मॉलिक्युलचं नाव सेमाग्लुटाइड आहे. तर सेमाग्लुटाइड काय करतं, दिज आर ऑल GLP-1 ॲगोनिस्ट. GLP-1 ॲगोनिस्ट म्हणजे काय करतं, ते आपल्या बॉडीमधलंच इन्सुलिन, इंक्रेटिन म्हणून एक हार्मोन तयार करतं आणि त्याच्यामुळे इन्सुलिनचा प्रकार जास्त वाढवतं आणि तुम्हाला थोडं नॉशा वॉमिटिंग होतं आणि त्याच्यामुळे तुमचं भूक कमी होते, तुमचे क्रेविंग्स कमी होतात आणि त्याच्यामुळे फॅट लॉस जास्त होतो. आणि एक फायदा असा आहे की त्यांचं मसल लॉसचं प्रमाण कमी करतात. सो दॅट इज अ गुड इंजेक्शन. पण
अगेन जसं मी म्हटलं की दॅट शुड ऑलवेज बी टेकन अंडर मेडिकल सुपरविजन. त्याचे कॉन्ट्राइंडिकेशन्स पण आहेत की पॅन्क्रायटिस असेल किंवा बाकीचे मेडोरिक कार्सिनोमा थायरॉइड असेल किंवा अजून भरपूर असे कॉन्ट्राइंडिकेशन्स आहेत, ते जर असतील तर तुम्ही हे इंजेक्शन नाही घ्यायला पाहिजे. त्याच्यामुळे मी म्हणतो की हे जे काही इंजेक्टेबल मेडिसिन्स आलेत वेट लॉससाठी, दे शुड बी टेकन ओनली अंडर मेडिकल सुपरविजन. दे शुड नॉट बी टेकन ओव्हर द काउंटर, नाही घ्यायला पाहिजे. तुमच्या फार्मसिस्ट, तुमच्या मित्र मैत्रीण किंवा कोणी असं म्हटलं म्हणून नाही घ्यायला पाहिजे. इट शुड बी टेकन अंडर मेडिकल सुपरविजन. ओझेम्पिक आणि वेगोवी अजून इंडियामध्ये अवेलेबल नाहीत. आत्ता लॉन्च झाले ते इंजेक्शन मॉन्जारो. इंजेक्शन मॉन्जारो मध्ये तिर्जेपटाइड म्हणून एक मॉलिक्युल आहे. इट इज अगेन अ GLP-1 अगोनिस्ट आणि प्लस GIP अगोनिस्ट पण आहे. त्याच्यामुळे तुम्हाला नॉशा व्हॉमिटिंग होतं, त्याच्यामुळे तुम्हाला भूक कमी लागते. इट्स अ वीकली वन्स इंजेक्शन. ओके. आठवड्यातून एकदाच घ्यायचं असतं. त्याच्यामुळे इन्सुलिन इंजेक्शन, इन्सुलिन सिरिंज सारखं सबक्युटिनियसली घ्यायचं असतं. पोटावरती किंवा पायावरती आपण घेऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्हाला भूक कमी लागते. भूक कमी झाली की तुमचे कॅलरी डेफिसिट मोडमध्ये जाता आणि त्याच्यानंतर तुमचं वजन कमी होतं. आणि त्याच्यामध्ये असं आहे की फॅट लॉस जास्त होतो मसल मासपेक्षा. आणि त्याच्यामुळे फॅट मास जास्त कमी झालं पाहिजे. जसं आपल्याला वेट लॉस मध्ये फॅट लॉस जास्त झाला पाहिजे. सो दॅट इज अ व्हेरी गुड इंडिकेशन मेडिसिन फॉर फॅट लॉस, वेट लॉस. पण अगेन की जे तुम्ही वेट लॉस करताय हे मेडिकल सुपरविजन मध्ये करणं खूप गरजेचं आहे. कारण ह्याच्यावर तुम्हाला कॅलरीज, तुम्ही काय न्यूट्रिशियस घेता, जसं आपण बॅलन्स न्यूट्रिशियस डाएट घेणं खूप गरजेचं आहे. प्लस मसल मास, जसं वेट लॉस होतं तसं मसल मास पण कमी होतो. तर मसल मास कमी होण्यामुळे तुम्ही एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. जसं मी म्हटलं की इन ऑल वेट लॉस जर्नीज, इफ यू डोंट follow the diet and if you don't do an regular exercise, a balanced diet and a regular exercise हे जर नसेल करत तर वेट लॉस ट्रीटमेंट्स फेल होण्याचे चान्सेस पण खूप असतात. म्हणजे असं काही नाही की मला बाकीचं काय सांगू नका, मी फक्त इंजेक्शन घेतो, तर असं होत असं नाही. तसं झालं असतं तर राकेश सरांचं तर वेट पण कमी झालं असतं, तर जीव पण वाचला असता. तर मग तसं होत नाही. यू हॅव टू फॉलो प्रॉपर मेहनत करणं कंपल्शन आहे, दुसरा ऑप्शन नाही. दुसरा ऑप्शन नाही. आणि हे मॉन्जरो आलेलं आहे, आता मार्केटमध्ये आलेलं आहे. त्याचे पुढं काही ट्रीटमेंट काय सक्सेस होईल हे आपण जसं आपण वेळ जाईल तसं आपल्याला कळेल. इव्हन साईड इफेक्ट्स पण जास्त कळतील. प्लस अजून एक मी सांगेन की जर तुम्ही ते इंजेक्शन घेणार असाल तर ते रेग्युलरली घेणं पण गरजेचं आहे. वीकली वन्स इंजेक्शन घ्यायचं असतं. त्याचा महिन्याचा खर्च 15,000 ते 20,000 असतो. ते तुम्हाला परवडेल का? असं नाही की मी 1 महिन्याच घेते, मी 2 महिन्याच घेतो, 3 महिन्याच घेतो, त्यानंतर सोडून देतो. कारण तुम्ही सोडलं ते इंजेक्शन तर तुमचं वजन अजून डबल बाउन्स वाढेल. जसं की आता काही प्रोडक्ट्स आहेत मार्केटमध्ये की जे मल्टीलेवल मार्केटिंगनं, हर्बलाईफ म्हणा, हे म्हणा, ते घेतले जातात. ते बंद केलं की ते अजून वजन वाढतं. सो व्हॉट एव्हर वेट लॉस जर्नी यू शुड टू फॉलो फॉर द होल लाईफ. त्यामुळे असं नाही की बाबा तुम्ही जस्ट ओव्हर द काउंटर घेतलं तर थोडे दिवस घेतो मी नंतर सोडतो, असं नाही चालत. कारण त्याच्यामुळे वेट लॉस, जे वेट गेन जो होतो तो डबल बाउन्स वेट गेन होतो अँड विच इज नॉट गुड फॉर हेल्थ अगेन. म्हणजे तुम्हाला जर का सस्टेन वेट लॉस करायचंय आणि वेट वाढू नाही द्यायचं, स्वस्त आणि मस्त लाईफस्टाईल अँड डाएट इज द बेस्ट. सो ऍज यू सेड, सस्टेनेबल वेट लॉस इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर कुठलेही डाएट म्हणा, दीक्षित डाएट, किटो डाएट, इट शुड बी सस्टेनेबल. हे सगळे वेट लॉस ऑप्शन सस्टेनेबल असेल तर उपयोगी आहे. सस्टेनेबल नसेल तुम्हाला तर मग ते वेट गेन जास्त. 4 महिने करून थांबवायचं असेल तर बेटर आहे, तुमची पॅटर्न चांगलं. येस. लाईफस्टाईल, डाएट आणि मेडिसिन बघितलंय, ह्याच्या व्यतिरिक्त आणखीन काय ऑप्शन आहेत सर वेट कमी करण्याचे? येस, म्हणजे आता जसं आपण लाईफस्टाईल झालं, डाएट झालं, लाईफस्टाईल चेंज, डाएट, एक्सरसाइज हे केल्यानंतरही सपोज वेट कमी होत नसेल किंवा थोडा वेट कमी होतो, परत स्टॅग्नंट होतो, प्लॅटू येतो, मग त्यानंतर आपण मेडिसिन्सचा भाग चालू करतो. मग मेडिसिन्स घेतल्यानंतर परत थोडंसं वजन कमी होतं, मग परत प्लॅटू येतो. मग ह्याच्यानंतर मग आपल्याला अजून काय ऑप्शन्स आहेत? कारण माझं अजून वजन जास्तच आहे, मला त्या वजनामध्ये जास्त त्रास होतोय, त्या जास्त वजनामुळे मला अजून आजार आहेत. मग ते अजून कसं आपल्याला कमी होतं? त्याला ऑप्शन्स आहेत. तर लाईफस्टाईल, डाएट, एक्सरसाइज फर्स्ट पार्ट. सेकंड पार्ट आहे मेडिसिन्स. थर्ड पार्ट आम्ही म्हणतो की एंडोस्कोपी असतं. एंडोस्कोपी म्हणजे बलून हा एक प्रकार, म्हणजे फुगा. बलून म्हणजे फुगा. त्याच्यामध्ये आपण पोटामध्ये फुगा ठेवू शकतो, विच ऑक्युपाईज ऑलमोस्ट हाफ ऑफ द स्टमक. त्याच्यामुळे तुमचं खाणं कमी होतं आणि त्याच्यामुळे तुमचं कॅलरी रिस्ट्रिक्शन होतं आणि त्याच्यामुळे तुमचं वजन कमी होतं. म्हणजे पोटामध्ये ऑलरेडी जागा धरून घेऊन बसलेले, थोडंसंच तितकं भूक भरलं की मग तुमचं जितकं काय पोट भरलेली एक सटायटी फील होते आणि तुम्ही जेवणार. येस. सो हा एक प्रकार आपण करू शकतो. अगेन दिस इज अ टेम्पररी मेथड. त्याच्यामध्ये 2 प्रकारे आपण बलून ते ठेवू शकतो. एक तर एंडोस्कोपीद्वारे, की आपण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून, डे केअर सारखं हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून एंडोस्कोपी करतो.
जो फुगा असतो तो फुगलेला नसतो, तो आपण विथ एंडोस्कोपी आपण पोटामध्ये टाकतो आणि पोटामध्ये आत गेल्यानंतर कन्फर्म करतो एंडोस्कोपीद्वारे आणि मग तो फुगवतो. तो फुगल्यानंतर इट ऑक्युपाईज ऑलमोस्ट हाफ ऑफ द स्टमक. त्याच्यामुळे तुमचं खाणं कमी होतं. सेकंड थिंग, बिकॉज इज अ फॉरेन बॉडी इनसाइड द स्टमक, तुमचं स्टमकचं जे मुवमेंट असतं ते कमी होतं, ज्याला आम्ही गॅस्ट्रिक एम्प्टिंग म्हणतो. तर गॅस्ट्रिक एम्प्टिंग कमी होतं. नॉर्मली 2 ते 3 तासानंतर आपल्याला परत भूक लागली पाहिजे. बिकॉज देर इज अ बलून इन द स्टमक, फॉरेन बॉडी इन द स्टमक, तुमचा गॅस्ट्रिक एम्प्टिंग टाइम कमी होतो. ते 2-3 तासाचं 4 ते 6 तास होतं. त्यामुळे भूक पण लवकर लागत नाही. सो बलून ऍक्ट्स बाय 2 मेथड्स. इट ऑक्युपाईज द स्टमक स्पेस, त्यामुळे कॅलरी क्वांटिटी कमी होते, क्वांटिटी ऑफ फूड कमी होतं, कॅलरी रिस्ट्रिक्शन होतं. अँड सेकंड इज बाय डिक्रीजिंग द गॅस्ट्रिक एम्प्टिंग टाइम, आणि त्याच्यामुळे तुम्हाला भूक पण कमी लागते आणि ह्याच्यानं तुमचं वजन हळूहळू कमी होतं. पण ते बलून ऍक्ट्स ओनली फॉर 3 to 6 months. त्या 6 months नंतरचं वजन कमी व्हायचं प्रमाण प्लॅट्यूला येऊन जातो. बट यू कॅन लूज अराउंड 15 to 20 kgs विथ दॅट बलून. गुड. सो वन मेथड मी जसं म्हणलं की एंडोस्कोपीद्वारे, ज्याच्यामध्ये तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट राहावं लागतं अर्धा दिवस, आणि एंडोस्कोपी करतो आपण आणि बलून आत ठेवतो आणि नंतर मग 6 महिन्यात तो बलून आपण एंडोस्कोपीद्वारेच काढून टाकतो. देर इज अ न्यू टेक्नॉलॉजी. एक हा एंडोस्कोपिक बलून झाला, दुसरा एक नॉन एंडोस्कोपिक बलून, ज्याला आपण स्वॅलोपिल बलून म्हणतो. म्हणजे आपली एक गोळी जी असते, त्या गोळीसारखं आपण त्याला एक वायर असतो, ती गोळी फक्त गिळायची आणि आपण एक्सरेद्वारे आपण कन्फर्म करतो की ती गोळी पोटाच्या आत आहे, एक्सरे काढून. आणि एक्सरे काढून ते कन्फर्म केल्यानंतर ती गोळी त्या वायरने आपण त्याच्याने ते फुगवतो आणि ती गोळी फुग्यामध्ये रूपांतर होते. आणि परत आपण एक्सरे काढतो, बघतो की बाबा ते फुगले व्यवस्थित, पोटामध्येच फुगले व्यवस्थित, आणि ती वायर काढून टाकतो. दिस इज अँड कम्प्लिटली ओपीडी प्रोसिजर. त्याच्यामध्ये सर्जरी किंवा एंडोस्कोपी नाहीये, अनेस्थेसिया नाहीये आणि तुम्हाला ऍडमिट व्हावं लागत नाही. दिस इज अ कम्प्लिटली ओपीडी प्रोसिजर, ज्याला आपण स्वॅलोपिल बलून असं पण म्हणतो. सो देर आर 2 types ऑफ बलून्स अवेलेबल इन द मार्केट फॉर एंडोस्कोपी बलून ट्रीटमेंट नाव. दोन्हीमध्ये 15 ते 20 किलो 25 किलो पर्यंत वजन कमी होऊ शकतं. जसं आपण आधी बोललो की सगळ्या वेट लॉस जर्नीजमध्ये अगेन डाएट एक्सरसाइज पाहिजे, ते सोबत लागतच. त्याच्याशिवाय तुमचं वजन कमी होणार नाही. तर अलॉंग विथ बलून तुम्हाला डाएट एक्सरसाइज पण करणं तेवढंच गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये 15 ते 25 किलो वजन तुमचं कमी होऊ शकतं. अगेन स्वॅलोपिल बलून पण 3 ते 4 महिनेच पोटामध्ये राहतं. 4 महिन्यामध्ये ऑटोमॅटिक ते आपल्या मोशन्स मधून ते विरघळून ते खालून निघून जातं. सो हे सगळं बलूनची ट्रीटमेंट इज युजफुल ओनली फॉर 4 to 6 months. आणि दुसरा आणखीन काय ऑप्शन आहे सर? तर आपण डिस्कस केलं लाईफस्टाईल, डाएट एक्सरसाइज, नंतर आलं मेडिसिन, थर्ड आलं एंडोस्कोपिक बलून किंवा बलूनचा ऑप्शन आला, चौथा आहे सर्जरी. हा एक ऑप्शन आहे. आता सर्जरी म्हणलं तर लोक लगेच घाबरतात, पण सर्जरी इज ऑल्सो अँड गुड इंडिकेशन फॉर वेट लॉस. कधी इंडिकेशन आहेत वेट लॉससाठी? नॉर्मली तुमचं जर वेट आयडियल वेटपेक्षा 30 किलो पेक्षा वजन जास्त असेल, देन यू आर इंडिकेटेड फॉर बेरियाट्रिक सर्जरी किंवा वेट लॉस सर्जरी. ओके. तर व्हॉट इज बेरियाट्रिक सर्जरी किंवा कुठल्या इंडिकेशन मध्ये आहे? किंवा तुमचं बॉडी मास इंडेक्स हे 32.5 पेक्षा जास्त असेल तर वेट लॉस सर्जरी इंडिकेटेड आहे. तुम्हाला जर 32.5च्या वरती असेल आणि तुम्हाला डायबिटीज, ब्लड प्रेशर, गुडघेदुखी असेल तर सर्जरी इंडिकेटेड आहे. जर तुमचं वजन 40 BMI च्या वरती असेल आणि काही डिसीज जरी नसलं तरी ते तुम्हाला इंडिकेटेड आहे. जर तुम्ही सगळे हे प्रयत्न करून झालेत तरी तुमचं वजन जास्त आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला त्रास होतो तर सर्जरी इंडिकेटेड आहे. जर तुम्हाला 32 पेक्षा जास्त BMI असेल आणि डायबिटीस असेल आणि तुम्हाला तो डायबिटीस रिव्हर्स करायचा असेल तर सर्जरी इंडिकेटेड आहे. डायबिटीस क्युअर करण्यासाठी सुद्धा सर्जरी म्हणून. सो मी डायबिटीस क्युअर हा शब्द नाही वापरणार, कारण डायबिटीस क्युअर इज लाईक अ व्हेरी बिग थिंग. डायबिटीस रिव्हर्स होतो. ओके. म्हणजे जर तुम्ही गोळ्या घेत असाल डायबिटीससाठी, जर तुम्ही इन्सुलिन घेत असाल त्याचं प्रमाण कमी होईल, तर इन्सुलिन पूर्णपणे निघून जाईल. डायबिटीस जर फक्त गोळ्या असेल, डायबिटीस पूर्णपणे निघून जाईल आणि तुमचं शुगर कंट्रोलमध्ये राहील. म्हणजे त्याचं इफेक्ट हा डायबिटीस कंट्रोल करण्यामध्ये प्लस ओबेसिटी कंट्रोल करण्यामध्ये दोन्हीमध्ये उपयोगी राहील. म्हणजे मेन ओबेसिटी फॅक्टर कमी झाल्यामुळे डायबिटीज इम्प्रूव्ह. येस. सो इट इज ऑल्सो नोन ॲज अ डायबिटीस सर्जरी. सो बेरियाट्रिक सर्जरी इज ऑल्सो नोन ॲज मेटाबॉलिक सर्जरी, कारण मेटाबॉलिक सर्जरीमध्ये मेटाबॉलिझम जास्त चेंज करतं. सो तुमचं वजन आयडियल वेटपेक्षा 30 किलोपेक्षा जास्त असेल आणि तुम्ही सगळे प्रयत्न करून जर तुमचं वजन कमी होत नसेल तर बेरियाट्रिक सर्जरी इज अ व्हेरी गुड इंडिकेशन फॉर सर्जरी फॉर वेट लॉस. आणि माझं असं मत आहे की सर्जरीला घाबरू नका. जे सर्जरी म्हणजे काय, आजकाल ते फक्त दुर्बिणीतून होतं,
ते 4 ते छोट्या 5 होलमधनं आपण ही सर्जरी करतो. आयदर लॅप्रोस्कोपी म्हणजे दुर्बिणीतून किंवा रोबोटिकनं करतो. पेशंट ऑपरेशन झाल्या 4 ते 6 तासात स्वतः चालायला लागतो. 3 दिवस हॉस्पिटलमध्ये थांबून 4थ्या दिवशी घरी जातो, चालत चालत घरी जातो. आणि हळूहळू दर महिन्याला त्याचं 2 ते 6 किलो, मिनिमम 2 किलो, मॅक्झिमम 6 ते 8 किलो वजन कमी होतं. आणि हळूहळू एक 6 महिने ते 1 वर्षभरात दे लूज अराउंड 70 to 80% ऑफ द एक्सेस वेट. ओके. म्हणजे जर माझं 175 सेंटीमीटर हाईट आहे, माझं जर सपोज वजन 120 किलो असतं, तर माझं एक्स्ट्रा वेट आहे, माझं आयडियल वेट शुड बी 75 केजीज. तर 75 प्लस 45 85 एक्सेस वेट, त्यातलं जर 70 ते 80% कमी होईल. म्हणजे जवळजवळ 35 ते 40% वजन तुमचं कमी झालं तर तुमचे जे काही लठ्ठपणामुळे जे काही आजार असतात, डायबिटीज असेल, ब्लड प्रेशर असेल, तुमचे गुडघेदुखी असेल, तुमचं काही घोरणं असेल, ऑब्सेसिव्ह, हे सगळं कमी होऊन जातं. रिव्हर्स व्हायला चालू होतं. सगळे रिव्हर्स होतात आणि लिव्ह अ हेल्दियर लाईफ. जसं आपण म्हटलं की बाबा जर कुठल्याही वेट लॉस ट्रीटमेंट जर तुम्ही एक निरोगी दीर्घायुष्य जगणार असाल तर का नाही करायचं? 100% करायला पाहिजे. आणि जर तुम्ही सगळे ट्रीटमेंट म्हणजे असं कधीच होत नाही की बाबा तुम्ही आला नाही आपण लगेच सर्जरी करतो. आधी आपण सगळं फॉलो करावं लागतं. इट्स अ प्रोसेस बेसिकली. त्यामुळे असं नाही की तुम्ही आला लगेच सर्जरी, एस्पेशली जर फक्त 50 BMI वरती असेल, म्हणजे जर तुम्ही सुपर ओबेस असाल, म्हणजे तुमच्या वजनापेक्षा, आयडियल वजनापेक्षा तुम्ही डबल असाल, म्हणजे मी जर 75 किलो वजन आहे तेच मी 150 किलो आहे, तर कुठलेही ट्रीटमेंट जास्त उपयोगी होते, त्याला तुम्ही सर्जरी डायरेक्ट ऑफर करू शकता. त्यापेक्षा कमी असेल तर तुम्ही आधी डाएट, एक्सरसाइज हे सगळं फॉलो करायला पाहिजे. फेल झालं तर मग सर्जरी. फेल झालं तर सर्जरी. सर्जरी इज द लास्ट ऑप्शन बट द बेस्ट ऑप्शन. तो एक हातोड्यासारखा आहे. तुम्ही तो केला तर तो बसणारच. तो हातोडा नीट बसतोच, पण ते प्रॉपर इंडिकेशन करायला पाहिजे, प्रॉपर सेंटर्सला करायला पाहिजे, एक्सपर्ट हँडनी करायला पाहिजे. कारण तो लठ्ठपणाचा सर्जरी आहे आणि तो काही सर्जरी खूप मोठी सर्जरी नसते. 1 तासाच्या सर्जरी होऊन जाते. 4 ते 6 तासात पेशंट चालायला लागतो. 3 दिवसात पेशंट घरी जातो आणि दरम्यान हळूहळू वजन कमी होतं. आणि हा ग्रॅज्युअल वेट लॉसच उपयोगी आहे. खूप रॅपिड वेट लॉस उपयोगाचा नाही आहे. त्यामुळे बेरियाट्रिक सर्जरी इज अ सेफ ऑप्शन बट इट शुड बी द लास्ट ऑप्शन. सर्जरी म्हटल्यानंतर सर लायपोसक्शन म्हणून सर्जरी करतात, त्याने वेट कमी होतं, त्याच्याबद्दल काय म्हणायचं? लायपोसक्शन म्हणजे काय? लायपोसक्शन इज नॉट बेरियाट्रिक सर्जरी. लायपोसक्शन इज अ कॉस्मेटिक सर्जरी. म्हणजे काही जणांना फक्त थोडंसं कमरेभोवती वजन जास्त असतं किंवा फक्त मांडीच्या इथं फॅट जास्त असतं, त्यांच्यासाठी कॉस्मेटिक सर्जरी म्हणजे लायपोसक्शन युजफुल आहे. तर एस्पेशली पोस्ट प्रेग्नन्सीमध्ये ज्याच्यामध्ये बाबा लठ्ठपणा हा कमरेभोवतीच जास्त आहे, बाकीच्या ठिकाणी ते सगळे बारीक आहेत, पण कमरेभोवतीच वजन जास्त वाढलेलं आहे, तर त्यांच्यासाठी पृष्ठभागात वजन जास्त वाढलेलं आहे, तर त्यासाठी लायपोसक्शन हे खूप गरजेचं आहे. आणि इट्स अ कॉस्मेटिक्स, त्याच्यामुळे तुमचं हेल्थ इम्प्रूव्ह होत नाही. आणि अगेन लायपोसक्शन इज टेम्पररी, इट जस्ट अ कॉस्मेटिक. तुम्हाला सलमान खान का कतरिना कैफ व्हायचं असेल तर लायपोसक्शन करून घ्या. त्यामुळे मी माझ्या सगळ्याच पेशंटना सांगतो की बेरियाट्रिक सर्जरी विल नॉट मेक यू सलमान खान कतरिना कैफ, पण तुम्हाला एक निरोगी दीर्घायुष्य मिळेल. कारण एक निरोगी दीर्घायुष्य मिळणं फार महत्वाचं आहे. जे काही दीर्घायुष्य असेल ते निरोगी राहणं खूप महत्वाचं आहे. लठ्ठपणा घेऊन, सगळे आजार घेऊन हॉस्पिटलला वारंवार जाण्यापेक्षा, डायबिटीस इज लाईक अ स्लो पॉयझन, डायबिटीसचे सगळे जे काही इफेक्ट्स असतात ते होण्यापेक्षा तर तुम्ही मेटाबॉलिक सर्जरी किंवा बेरियाट्रिक सर्जरी करून घेतला तर एक निरोगी दीर्घायुष्य जगाल. आणि आजकाल इट इज बिंग डन इन लास्ट 30 इयर्स नाव, त्यामुळे त्याचं लर्निंग कर्व पण खूप कमी झालेलं आहे. त्याचे रिझल्ट प्रूव्हन आहे. येस, 10 वर्ष शुगरची गोळी इंजेक्शन घेऊन शरीर खराब करण्यापेक्षा तो सर्जरी करून त्याला जर कंट्रोलमध्ये करता येत असेल आणि नाहीच त्याला करू शकत असेल तर खूप चांगला ऑप्शन, गरजेचं आहे. खूप चांगला ऑप्शन आहे आणि इट इज सेफ नाव. म्हणजे ऑलमोस्ट 99.99% एकदम सक्सेस रेट आहे. म्हणजे कुठल्याच सर्जरीला 100% सक्सेस रेट, 99.99% कोणत्याच ट्रीटमेंटला नाही, कुठल्याच ट्रीटमेंटला नाहीये. बट ओबेसिटी इज अ क्रोनिक डिसीज. त्याच्यामुळे ह्या सगळ्या क्रोनिक डिसीज मध्ये स्वतःची इच्छाशक्ती खूप महत्वाची आहे. जोपर्यंत पेशंटचं डेडिकेशन अँड कमिटमेंट नसेल तर कुठलंच वेट लॉस ट्रीटमेंट हे तुमचं सक्सेसफुल होणार नाही. त्यामुळं तुम्ही सायकोलॉजिकली सेल्फ कॉन्फिडंट आणि डेडिकेटेड असाल तरच तुम्हाला वेट लॉस जर्नी तुमची सक्सेसफुल होईल. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग फॉर ऑल वेट लॉस जर्नीज. सर, जाता जाता आता अखेर तुम्ही कन्साइज म्हणून, समरी म्हणून सगळ्या श्रोत्यांना काय सांगू इच्छिता? म्हणजे जर वेट लॉस करायची त्यांचं जर करता थांबलेलं आहे त्यांना एक कन्साइज समरी फॉर्म मध्ये काय सांगू इच्छिता? येस, जर वेट लॉस करायचं असेल तर मी सांगेन की पहिल्यांदा तुमचं वेट लॉस साठी तुमचं लठ्ठपणा किती आहे हे मेजर करा. लठ्ठपणा कशामुळे आहे हे बघा. स्वतःच्या बाबतीत तुम्ही एक आत्मचिंतन करा की बाबा
वेट वेट माझं का वाढलेलं आहे, खाण्यामुळे वाढलेलं आहे, बाकीचे काय त्रास आहेत ते बघा. नंतर ट्रीटमेंट ऑप्शन्समध्ये पहिल्यांदा लाईफस्टाईल चेंज, डाएट, एक्सरसाइज हे करणं खूप गरजेचं आहे. हे 3 जर नाही करता आलं तर कुठलंच वेट लॉस जर्नी सक्सेसफुल होत नाही. त्याच्यामुळे लाईफस्टाईल चेंज, डाएट कंट्रोल प्लस रेग्युलर एक्सरसाइज दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्यानंतर नाही जमलं तर मग देर आर मेडिसिन्स, देर इज बलून अँड देर इज सर्जरी. पण एक छान कविता आहे, सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत. एकदम त्याच्यामुळे माझं तर मत राहील की आपण गाणं म्हणत हेल्दी राहत हे जगणं खूप महत्वाचं आहे. अ हेल्दी लाईफ इज मोर इम्पॉर्टंट, अ हेल्दी लॉंगर लाईफ, जसं निरोगी दीर्घायुष्य जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे एक निरोगी दीर्घायुष्य जगा आणि हेच हेल्दी ऑप्शन्स हे बाकी तुमच्या बाजूच्या लोकांना पण तुम्ही फ्रेंड्स फॅमिलीना पण सांगाल तर जास्त महत्वाचं आहे. सर, आता हा पॉडकास्ट बरेच लोकांनी अखेरपर्यंत बघितलं. एक असा शब्द सांगूयात की जेणेकरून तो टाईप केला तर आपल्याला कळेल की त्यांनी लास्ट पर्यंत आपला पॉडकास्ट बघितलेला आहे. त्या कमेंटमध्ये टाकण्यासाठी ओबेसिटी म्हणून सांगूयात. येस. हा, तर तुम्ही जर का हा अखेरपर्यंत जर व्हिडिओ बघितला असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुमचे क्वेश्चन वगैरे विचारू शकता, पण ओबेसिटी टाईप करा म्हणजे आम्हाला कळेल की तुम्ही हा पूर्ण पॉडकास्ट बघितलेला आहे. ओबेसिटी आणि वेट लॉस वेट लॉस हे 2 शब्द आपल्याला घेता येईल. जर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघितल्यानंतर जर तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील, डाऊट्स असतील तर तुम्ही खालच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, क्वेश्चन्स विचारा. वी आर ऑलवेज देअर टू हेल्प यू आउट फॉर एनी डाऊट्स अँड क्वेरीज टू सॉल्व्ह कर. थँक्यू सर, थँक्यू, थँक्स. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल गटफिट क्लब सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ GERD ॲसिडिटीचा त्रास असलेले तुमचे जे कोणी ओळखीचे आहेत, मित्र आहेत, मित्रपरिवार आहे त्यांना पाठवून द्या, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना ह्याची सायंटिफिक वैज्ञानिक माहिती भेटेल आणि त्यामुळे त्यांना त्यांच्या जीवनशैलीमध्ये, त्यांच्या आहारामध्ये बदल करून GERD ॲसिडिटीपासून दूर राहता येईल आणि त्यांना हे भरपूर फायदेशीर ठरेल. तरी मित्रांनो, आमचा चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजेच आमचे येणारे व्हिडिओ तुम्हाला अबाधितपणे पोहोचतील, बघायला भेटतील. धन्यवाद.